तर तुम्ही ते ट्राय करा. ठीक आहे, होईल. आपण विषयाला सुरुवात करूया. तर जनरली आपण सर्वसामान्य आपली पद्धत काय आहे की आपण एखादी कलर एखादी पिक्चर ॲज अ बॅकग्राऊंड म्हणून आपण सेव्ह करतो. तर ती कशी आपण सेट करतो? ब्लँक स्लाइडवर आपण जात असतो आणि फॉर्मॅट बॅकग्राऊंड, आणि फॉर्मॅट बॅकग्राऊंडला गेल्यानंतर इथे आपल्याला जे काही ऑप्शन येतात. एकच मिनिट मी बोलू? हो, बोला. हा, सगळ्यांसाठी त्या 3 डॉट वरती केल्यानंतर तिथे चेंज लेआउटला करायचं आणि मग स्पॉटलाइट वरती क्लिक करायचं, म्हणजे मग सगळ्यांचा स्क्रीन पूर्णपणे मोठा दिसतो. ओके. तर माझ्यामध्ये तुम्हाला झूम झालेलं दिसत असेल. फॉर्मॅट बॅकग्राऊंडचा इथे हा ऑप्शन आहे, एवढा हा बॉक्स जो आहे, आणि याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन असतात, जसं सॉलिड कलर आहे, ग्रेडियंट फिल आहे, पिक्चर्स आहेत किंवा पॅटर्न्स आहेत. हे आपण बॅकग्राऊंड म्हणून आपण हे सेव्ह करत असतो. तर बऱ्याचदा आपण पिक्चर्स घेतो, जसं मी आता इथे जाऊन पिक्चर्स घेतोय. समजा पिक्चर्स, इन्सर्ट, आणि फ्रॉम फाईल म्हणजे माझ्या पीसी मध्ये जी फाईल आहे त्याच्यामधनं मी घेतोय. आणि डाउनलोड मध्ये माझ्याकडे काही आहे का? ओके, मी हे पिक्चर घेतोय. पिक्चर, इन्सर्ट, डाउनलोड. अच्छा, ओके. हे का होत नाहीये? कारण की आपण याला स्लाइड मास्टर मध्ये याला आपण डिझाईन केलेलं आहे, आणि स्लाइड मास्टर मध्ये म्हणून याला जर डिलीट केलं पूर्ण याला, तर हे डिलीट होईल. आता हे ब्लँक झालेले आहे. आणि आता आपण जे काही पिक्चर वगैरे जे मी घेत होतो ते होत नव्हतं. का होत नव्हतं? कारण की आपण तिथे मी त्याला जे डिझाईन केलं होते स्लाइड मास्टर मध्ये केलं होतं, तेच आपल्याला करायचं आहे ऍक्च्युअल मध्ये. तर इथे तुम्ही घेऊ शकतात. आणि ॲज अ हे झालं बॅकग्राऊंड सेट करणे. ही कॉमन पद्धत आहे बॅकग्राऊंड सेट करण्याची, जी आपण नेहमी करत असतो. याच्याने आता हे पिक्चर काही मूव्ह होणार नाही, कारण की आपण हे बॅकग्राऊंडला सेट केलेलं आहे. बरं, मग आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला ऍक्च्युली स्लाइड मास्टरवर काम करायचं आहे. स्लाइड मास्टरवर कालच्या रेकॉर्डिंग सेशन मध्ये मी थोडंसं अजून जास्त स्लाइड मास्टर विषयी आपण चर्चा केलेली आहे, जर तुम्ही पाहिलं असेल तर. त्याच्यामुळे आता मी जरा थोडक्यात घेतो. तर स्लाइड मास्टर मध्ये काय असतं? इकडे ही मेन स्लाइड असते, याला म्हणतात मास्टर स्लाइड. आता ह्या मास्टर स्लाइड मध्ये आपण जे काही आता चेंजेस करू ते आपल्याला पूर्ण स्लाइड मध्ये दिसणार आहेत. उदाहरणार्थ इथे मी इन्सर्ट केला एक सर्कल, तर हा पूर्ण सर्कल जो आहे हा पूर्ण ज्या स्लाइड मध्ये हा दिसणार आहे. थोडक्यात काय झालं आहे? हा बॅकग्राऊंडचा भाग झालेला आहे. अजून मी एक स्क्वेअर सिलेक्ट करतो आहे. तो स्क्वेअर मी इथे घेतोय, त्याला थोडंसं रोटेट करतोय या पद्धतीने. पुन्हा याची फाईल डुप्लिकेट करतोय या पद्धतीने. मी रॅन्डम काहीतरी मी डिझाईन करतोय समजण्यासाठी, जस्ट आपल्याला एक कल्पना येईल की बॅकग्राऊंड आपल्याला कसं सेट करायचं आहे या पद्धतीने. आता या पद्धतीने मी याला स्लाइड मास्टरला क्लोज करतोय आणि क्लोज मास्टर व्ह्यू. आता काय झालेलं आहे? इथे जरी ते आपल्याला पूर्ण दिसत असेल तरी ज्यावेळेस आपण स्लाइड शो करतोय
त्यावेळी आपल्याला हा आता बॅकग्राऊंडचा भाग आहे हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. हे मूव्ह होणार नाहीये, हे मूव्ह होणार नाही. तर अशाच पद्धतीने आता आपल्याला बॅकग्राऊंड सेट करायचं आहे. मग त्यासाठी आता आपण काय काय पर्याय आपल्याकडे आहेत, जसं मगाशी आपण चर्चा केली. पुन्हा मी व्ह्यू स्लाइड वर देतोय, स्लाइड मास्टर वर जातोय. कुणाचा तरी माईक चालू आहे का? शुभ्रा निखरे मॅडम. हो, यस. हा, तर स्लाइड मास्टर वर जातोय आणि इथं मी आता हे डिलीट करतोय. हे डिलीट करतोय. ठीक आहे. आता जर तुम्हाला माहिती असेल तर वेगवेगळे लेआउट असतात. तर हा मेन लेआउट आहे आणि त्याच्यानंतर हे वेगवेगळे लेआउट आहे. याच्यापैकी आपण प्रत्येक स्लाइड ही वेगळी डिझाईन करू शकतो. पण लक्षात घ्या, जर स्लाइड मास्टरवर आपण काही चेंजेस केले तर ते प्रत्येक हे ज्या स्लाइड्स आहेत त्यांना पण ते लागू होणार आहे. म्हणून आपण डिझाईन करताना आपण काय करायचं आहे, मी सरळ आपण जाऊया ब्लँक पेजवर. हे आहे ब्लँक पेज. आता मी माझ्या मनात काही विषय नाहीये किंवा माझ्याकडे सध्या असा काही विषय नाहीये, पण जनरली असं आपण समजूया की सायन्सवर आपण काहीतरी आपल्याला डिझाईन करायचं आहे. ठीक आहे. तर मला आता काय काय पर्याय माझ्याकडे आहेत डिझाईन करण्यासाठी, काय पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे, ज्या इमेजेस आपल्याकडे असतात, पीएनजी इमेजेस किंवा आयकॉन्स असतात, हे आयकॉन ॲज अ बॅकग्राऊंडला आपण वापरू शकतो. समजा हे आयकॉन जे आहेत ते 2019 पासूनच्या व्हर्जनमध्ये आहेत. ठीक आहे. हे आयकॉन्स आहेत इथं आणि इथे समजा मी टाकलं सायन्स, सायन्स आणि हे सगळे आयकॉन इथे आलेले आहेत. हे सगळ्यांना इथे सिलेक्ट करतोय, त्यांना आपण तिकडे घेऊन जाऊया. ठीक आहे. आता हे आयकॉन, आता मी याच्यामध्ये काही समजा मी कसं डिझाईन करायचं वगैरे मी इतकं जाणीवपूर्वक करणार नाहीये, तुम्हाला फक्त एक्झाम्पल म्हणून मी दाखवणार आहे. त्याच्यामध्ये कसं दिसतंय वगैरे हा विषय नाहीये. मग आता आपण याला काय करू शकतो, याच्यावर आपण प्रक्रिया काय करू शकतो. हे तर ब्लॅक आहे. ठीक आहे. मग याच्यावर ग्राफिकला आपल्याला कन्वर्ट करू शकतो आपण शेपमध्ये. का शेपमध्ये कन्वर्ट करू शकतो, ग्राफिकला इथं आपण कलर बदलू शकतो, ग्राफिकची आउटलाईन आपण चेंज करू शकतो या पद्धतीने. तसेच हे ग्राफिक्स आहेत, हे तुम्ही ठेवू शकतात ॲज अ बॅकग्राऊंड. पण बॅकग्राऊंड निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते आपलं जे मेन कंटेंट आहे त्याला ते ओव्हरलॅप करणार नाही. याचा म्हणून काय करायचं आहे, शक्यतो ते लाईट कलर मध्ये ठेवायचं आहे, जसं उदाहरणार्थ या पद्धतीने. ठीक आहे. आणि आउटलाईन तुम्हाला वाटली तर तुम्ही देऊ शकतात, नाहीतर गरज नाहीये. हा एक साधा पर्याय आहे की तुम्ही याला तुम्ही बॅकग्राऊंड मधून तुम्ही वापरू शकतात, जेणेकरून आपल्या सब्जेक्टला ते रिलेटेड होईल. मी आउटलाईन मी काढून टाकतोय सगळ्यांची. नो आउटलाईन, नो आउटलाईन, याला मी डिलीट करतोय. तर हे हा काय प्रकार झालेला आहे, हा आहे की हे आता बॅकग्राऊंड म्हणून सेट झालेलं आहे. तर तुम्ही ते विचार करूनच ठेवाल की कुठे काय ठेवायचं आहे. पण आपल्याला याला बेनिफिट काय आहे की आपण याला ॲनिमेशन देऊ शकतो, हा आपल्याकडे बेनिफिट आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ मी एक्झाम्पल म्हणून याला तुम्हाला ॲनिमेशन देऊन दाखवतोय. ॲनिमेशन, ॲनिमेशन इथे मी तुम्हाला झूम करून दाखवतोय. आपण घेऊया हे स्पिनचं ॲनिमेशन. ठीक आहे. ओके, स्पिन.
आता जसं आपण उल्लेख केला होता की ॲडव्हान्स ॲनिमेशन काय प्रकार असतो, टायमिंग हा काय प्रकार असतो, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता इथे काय झालं, ॲनिमेशन दिलेलं आहे आणि डिफॉल्ट याचं जे ड्युरेशन आहे, मी तुम्हाला जरा झूम करून दाखवतोय. याचं जे डिफॉल्ट ड्युरेशन आहे ते आहे 2 सेकंड. डिफॉल्ट याचं जे आहे ऑन क्लिक आहे, डिले 00 आहे. हे सगळे टायमिंगचे हे फंक्शन आहेत. आपल्याला याच्यामध्ये आता बदल करायचा आहे. काय बदल करणार आहे मी, कारण की बॅकग्राऊंड आहे, मला याच्यावर मेहनत करायची नाहीये. हे आपोआप त्याचं व्हायला हवं, कारण की तो माझा भाग नाहीये काम करण्याचा. म्हणून मी याला काय करणार आहे, विथ प्रिव्हियस ड्युरेशन. हे मला असं वाटतं की थोडं फास्ट जात आहे, तर मी अजून याला स्लो करण्याचा प्रयत्न करेल. आणि मी याला, तुमच्यावर आहे, मी याला 8 सेकंड ठेवतो आहे. आणि विथ प्रिव्हियस आपण केलेलं आहे. ओके. हां, अजून इफेक्ट ऑप्शन, मगाशी तुम्ही इफेक्ट ऑप्शन हा फार महत्वाचा आहे, बघून घ्या. कुठे मिळेल तेही बघून घ्या. जिथे ॲनिमेशन पेन आपण ओपन केलं आहे, त्या ॲनिमेशन पेनमध्ये जे जे आपण ॲनिमेशन देतो त्याची यादी इथे दिसत चालते. आणि त्याच्या इथे ड्रॉप बॉक्सवर इथे एक छोटासा ॲरो दिसतो आपल्याला. त्याला क्लिक केल्यानंतर हा ऑप्शन दिसतो आपल्याला इफेक्ट ऑप्शनचा. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर याच्यावर मी क्लिक करतोय. इफेक्ट ऑप्शन, एकच ॲनिमेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये आता काय काय आहे, क्लॉकवाईज तुम्हाला हवं आहे की अँटी क्लॉकवाईज हवं आहे, हाफ स्पिन आहे, फुल स्पिन आहे, भरपूर ऑप्शन आहेत. याचा तुम्हाला वापर तुम्ही करू शकतात. स्मूथ स्टार्ट, स्मूथ एंड, ह्याही गोष्टी आहेत. जसं स्मूथ स्टार्ट आपण म्हटलं. बाउन्स आहे, बाउन्स तुम्ही वापरू शकता, तुमच्यावर आहे. ॲटो रिव्हर्स आहे, तुम्ही वापरू शकतात. त्याला साऊंड द्यायचा आहे, तुम्ही वापरू शकता. टायमिंगमध्ये इथे आपल्या मेनकडे आपल्याला जो ऑप्शन आहे, मी झूम करून दाखवतोय, इथे आहे अंटिल एंड ऑफ द स्लाइड, की जोपर्यंत स्लाइड चालेल तोपर्यंत ते चाललं पाहिजे. ठीक आहे, मी यावर मी क्लिक करणार आहे. नन आहे तिथे डिफॉल्ट, अंटिल एंड ऑफ द स्लाइड, आणि ओके. आता स्लाइड मास्टरवर क्लिक करतोय. क्लोज स्लाइड व्ह्यू. आता मी तुम्हाला स्लाइड शो करून दाखवतोय. काय होतंय, मी त्याला काही केलेलं नाही, तो आपोआप त्याचा तो आता फिरणार आहे. ठीक आहे, पुन्हा तो फिरायला चालू झालेला आहे. बाउन्स घेतोय, पुन्हा स्मूथ स्टार्ट तो सुरू करणार आहे. पुन्हा तो थांबताना तो बाउन्स आपण त्याला इफेक्ट दिला होता. आता हे आपोआप हे होत राहणार आहे. आता हे चित्र आहे म्हणून आपल्याला जरा वेगळं वाटतंय. याच्याऐवजी मी फॉर्मॅट बॅकग्राऊंड करून याचा कलर जर व्हाईट केला, आता हे आपलं बॅकग्राऊंड आहे, लक्षात घ्या, हे आपण बॅकग्राऊंड सेट केलेलं आहे. तर ॲज अ आयकॉन आपण बॅकग्राऊंड वापरू शकतो. बघा, याला मूव्ह केलं तर हे मूव्ह होत नाहीये, मूव्ह केलं तर हे मूव्ह होत नाहीये. म्हणजे काय आहे, हे बॅकग्राऊंडला सेट झालेलं आहे. अजून आपण काय काय वापरू शकतो बॅकग्राऊंडला. आता हे फुल आहे, याला मी कॉपी करतोय आणि पुन्हा जातोय मी व्ह्यू मध्ये, स्लाइड मास्टर. अगेन आता या ठिकाणी मी दुसरी स्लाइड घेऊ शकतो, किंवा इथेच मी किंवा दुसऱ्या स्लाइडवर मी करू शकतो. आणि याला मी इथे करतोय पेस्ट, आणि मी याला इथे ठेवतोय परत. आता हा काय झालाय, माझा बॅकग्राऊंडचा पार्ट झालेला आहे. बघा, मी तुम्हाला दाखवतोय, ही इमेज होती, त्याला मी डिलीट करतोय. हे डिलीट नाही होणार आहे. ठीक आहे, का, कारण की आता बॅकग्राऊंडचा भाग झालेला आहे. अशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंड आपण सेट करू शकतो. मग बॅकग्राऊंड म्हणून आपण पीएनजी इमेज, याला पीएनजी इमेज म्हणतात, व्हेक्टर ग्राफिक इमेज म्हणतात, हे लक्षात असू द्या. पीएनजी इमेज, एसव्हीजी इमेज पण मी तुम्हाला दाखवणार आहे. एसव्हीजी इमेज काय आहे, इमेज सारखी इमेज असते, परंतु त्याचे पार्ट पार्ट आपल्याला मोकळे करता येतात. आणि एसव्हीजी इमेज जी आहे
ती पॉवर पॉईंट 2019च्या व्हर्जनमध्ये ती सूट होते किंवा त्याला ती त्याच्यासाठी तिथे ती सपोर्ट करते असं आपल्याला म्हणता येईल. आता हा झाला एक भाग की आपण स्लाइड मास्टर मध्ये आपण पीएनजी इमेज सगळ्यांना माहिती असेल माझ्या मते, किंवा एखादी कॅरेक्टर तुम्ही वापरू शकता. तुम्हाला डिझाईन करण्यासाठी जे जे वापरायचं आहे ते तुम्ही वापरू शकता. तुम्हाला काही मध्ये शंका विचारायची वाटली तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आता व्ह्यू मध्ये पुन्हा मी जातोय आणि ह्यावेळेस आपण तिथे आता व्हिडिओ ॲज अ बॅकग्राऊंड म्हणून वापरणार आहोत. स्लाइड मास्टर, आता मी जातोय ह्या स्लाइडवर, इथे जातोय मी इन्सर्ट, इथे आता व्हिडिओचा ऑप्शन आहे, तुम्हाला दिसत असेल. इथे बघा व्हिडिओ आणि ऑडिओचा ऑप्शन आहे, यावर मी क्लिक करतोय. व्हिडिओ माझ्या डिव्हाइस मधून घेतोय म्हणून धिस डिव्हाइस, फिश, ओके. आता याला सुद्धा आपण ॲज अ बॅकग्राऊंड वापरू शकतो, पण आता अजून याच्यावर आपल्याला काय काय करता येईल ते आपण बघूया. याला बॅकग्राऊंडला वापरण्या अगोदर आपल्याला याची सेटिंग करावी लागते, हे लक्षात घ्या. मग जसं आपण व्हिडिओ इन्सर्ट केला तसे याचे ऑप्शन ऍक्टिव्ह होऊन जातात. जसं इथे दिसतंय की व्हिडिओ फॉर्मॅट ऍक्टिव्ह झालेला आहे, म्हणजे ह्याच व्हिडिओला तुम्ही बॉर्डर करू शकतात, व्हिडिओला तुम्ही शेपमध्ये तुम्ही कन्व्हर्ट करू शकतात. ठीक आहे, मी कंट्रोल झेड करतोय, कंट्रोल झेड. ठीक आहे. नंतर याचे इफेक्ट जे आहेत, शॅडो, याचे रिफ्लेक्शन, नंतर याचं रोटेशन आपण 3D वगैरे करू शकतो. सर्व काही तुमच्या कल्पनाशक्तीवर आधारित आहे, हे तुम्ही बघू शकतात किंवा याचा तुम्ही वापर करू शकतात. हे बॅकग्राऊंड म्हणून तुम्ही वापरू शकतात. खूप चांगला इम्पॅक्ट इतरांपेक्षा दिसेल. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण व्हिडिओ इन्सर्ट करतो त्यावेळेस आपली जबाबदारी एक आहे की आपल्याला प्लेबॅकची सेटिंग करायची आहे. कारण की हा व्हिडिओ आहे आणि याच्यासाठी मला वेगळं क्लिक करायची गरज नको आहे, वेगळं मला याला काही सेटिंग करायची गरज नको आहे. म्हणून मी काय करणार आहे, इथे झूम करून जरा दाखवतोय. इथे आहे इन सिक्वेन्स असं म्हटलेलं आहे, इन सिक्वेन्स. इथे म्हटलं आहे लूप अंटिल स्टॉप. ह्या दोन सेटिंग आपल्याला करायच्या आहेत. काय करणार, याच्यामध्ये क्लिक करायचं इथे आणि ऑटोमॅटिक, इथे ऑटोमॅटिक तो प्ले व्हायला पाहिजे. लूप अंटिल स्टॉप म्हणजे जोपर्यंत स्लाइड आहे तोपर्यंत तो चालू राहायला पाहिजे. या दोन सेटिंग करायच्या आहेत. ठीक आहे. आतापर्यंत प्रश्न असा असतो कधी कधी डायरेक्ट असा व्हिडिओ घेतला तर, आणि आपल्याला त्याच्यावर नंतर कंटेंट पण दाखवायचं आहे कारण की ते बॅकग्राऊंडचा व्हिडिओ आहे, मग काय करायचं. याच्यावर आपण काय करू शकतो, एक शेप इन्सर्ट करू शकतो. उदाहरणार्थ शेप इन्सर्ट केला मी, हा एक, याला मी देतोय व्हाईट कलर. तुम्ही कोणताही कलर, एक तर व्हाईट द्या किंवा ब्लॅक द्या. आउटलाईन याची काढून टाकतोय, नो आउटलाईन. आता राईट क्लिक केलंय, फॉर्मॅट शेप, आणि याची मी ट्रान्सपरन्सी जरा वाढवतोय. आता काय होतंय, बॅकग्राऊंडला हलकासा व्हिडिओ दिसतोय, म्हणजे आपल्या कंटेंटला तो ओव्हरलॅप करणार नाहीये, पण मागे काहीतरी चालू आहे हे प्रेक्षकांच्या लक्षात येणार आहे. ठीक आहे, मी इतकं हे करतोय. याच्याऐवजी तुम्ही ब्लॅक सुद्धा कलर घेऊ शकता. जसं व्हाईट घेतलेला आहे, ब्लॅक घेऊ शकतो. जसं तुम्हाला हवंय तसं तुम्ही कोणताही कलर तुम्ही घेऊ शकता. जसं तुम्हाला वाटलं निळा घ्यायचं, तुम्ही निळा घेऊ शकता. ठीक आहे, तुमचं कंटेंट काय आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आणि एक छोटासा याला जरा मी जरा ट्रान्सपरन्सी जरा याची वाढवतोय. क्लोज, स्लाइड मास्टर, क्लोज मास्टर व्ह्यू, आणि तुम्ही म्हणाल ते इथे का दिसत नाहीये, कारण की आपण ते जे लेआउट वापरलो ते वेगळे आहेत. आपण इथे 3 डिझाईन सेट केलेले आहेत. बघा, एक ब्लँक सेट केलं होतं, एक टायटल ओनलीचं जे लेआउट ते सेट केलं होतं, आणि कंपॅरिझन एक आहे.
हे मी इथे इन्सर्ट करतोय. आता याच्यावरचा जो डेटा आहे तो आपण डिलीट करू शकतो. हे जे लेआउट आहेत ते आपल्या काही कामाचे नाही आहेत, तुम्ही तुमचे वापरू शकतात. याला मी स्लाइड शो करतो इथून. बघा काय होतंय, व्हिडिओ प्ले होतोय. मी कोणतंही क्लिक केलेलं नाहीये, परंतु व्हिडिओ प्ले होतोय आणि तो ॲज अ बॅकग्राऊंड आहे, हे लक्षात ठेवा. हे वापरण्याचा फायदा काय आहे, आपली जी साईज आहे पीपीटीची ती पण आपली खूप आपण तिला वाचवतो, कमी करतो आणि अशा पद्धतीने आपण वेगळं काहीतरी बॅकग्राऊंड आपण तयार करू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण स्लाइड बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही व्हिडिओज वापरू शकता. तुम्ही पीएनजी इमेज आपण बघितलं, आयकॉन्स आपण पाहिलेले आहेत. आता इतकं सगळं पाहिलं, यामध्ये कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. नाहीतर आपला हा जो टॉपिक आहे म्हणजे स्लाइड मास्टरचा, तो आपण थांबवूया आणि पुढच्या टॉपिककडे आपण जाऊ शकतो. कोणाला काही शंका असेल तर तुम्ही प्लीज विचारू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया. आता पुढचा जो आपला जो एक टॉपिक आहे, रिसोर्स आपण पाहणार. आपल्याला एक दोन रिसोर्स बघायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मला तुम्हाला एसव्हीजी इमेज सांगायची आहे की एसव्हीजी इमेज काय आहे. कारण की आपल्याला तर स्लाइड कशी डिझाईन करायची हे आपल्याला माहिती आहे, आपण काय काय वापरू शकतो, कसं वापरू शकतो हे माहिती आहे. आणि अजून त्याचा एक पुढचा जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर आयकॉन आपण वापरलेले आहेत. आयकॉनला एडिट कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे. हे जे आयकॉन आहेत याला आपण एडिट करू शकतो आणि आपण मग आता एसव्हीजी इमेज आणि हा प्रकार सारखा आहे. उदाहरणार्थ कोणतंही आयकॉन मी इथून घेतोय. इन्सर्ट. आता हे जे आयकॉन आहेत याला आपण कन्व्हर्ट टू शेप, इथे ऑप्शन आहे कन्व्हर्ट टू शेप. याला आपण कन्व्हर्ट टू शेप मध्ये आपण त्याला इन्सर्ट करू शकतोय. याची जी ग्राफिक्स मध्ये जे आहे कन्व्हर्ट टू शेप केल्यानंतर अजून जास्त आपल्याला ग्राफिक शेपचे ऑप्शन ओपन होतात किंवा ऍक्टिव्ह होतात म्हणूया. आणि याचे पार्ट वेगळे झालेले आहेत. कंट्रोल झेड करतोय. काय केलंय आपण, आता हा ग्रुप आहे, कन्वर्ट टू शेप केल्यावर काय होईल, पार्ट मोकळे होतील. किंवा कंट्रोल झेड करतोय, बाउंडिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे, ग्रुप, अनग्रुपवर क्लिक करायचं आहे. असा एक पॉपअप येईल, त्याला ओके म्हणायचं आहे, येस म्हणायचं आहे. आता याचे काय करू शकतो आपण, याच्यात आपण कलर कॉम्बिनेशन आपण चेंज करू शकतोय. कलर कॉम्बिनेशन अशा पद्धतीने. म्हणजे हे जे आयकॉन्स आहेत हे आपण एडिट करू शकतो, यांना आपण ॲनिमेशन देऊ शकतो. आयकॉन बद्दल कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता आपण. सेम याच पद्धतीने काय आहे, एसव्हीजी इमेज आहे. आपण एसव्हीजी इमेज आता पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपण जाणार आहोत पिक्साबेवर. आणि मी करणार आहे नेचर आणि इथे व्हिडिओज म्हटलेला आहे. मी एक तर याला व्हेक्टर म्हणेल किंवा इलस्ट्रेशन म्हणेल, व्हेक्टर म्हणतोय. ठीक आहे. आणि सर्च. इथे आता ह्या ज्या इमेजेस आलेल्या आहेत ह्या एसव्हीजी इमेज आहेत.
एसव्हीजी इमेजला आपण एडिट करू शकतो. ठीक आहे, ही इमेज आपण घेऊया. डाउनलोड, झूम करून दाखवतोय. व्हेक्टर ग्राफिक एसव्हीजी इमेज. ही एसव्हीजी इमेज जी आहे ती पॉवर पॉईंट 2019 मध्ये सपोर्ट होते किंवा त्यापुढचे जे पॉवर पॉईंटचे व्हर्जन आहेत त्याला ते सपोर्ट करतं. ही आहे एसव्हीजी इमेज. कशी वापरतात डाउनलोड करूया. व्हेक्टर ग्राफिक याच्यावर मी क्लिक करतोय. अदरवाईज ती पीएनजी ॲज अ पीएनजी इमेज म्हणून सुद्धा तुम्ही ती डाउनलोड करू शकतात. आपल्याला व्हेक्टर ग्राफिक करायचं आहे. डाउनलोड, डाउनलोड. लॉग इन मागितलं तर लॉग इन करून घ्यायचं आहे. डाउनलोड झालेली आहे. आपण जाऊया नवीन प्रेझेंटेशनवर आलोय. आपण इन्सर्ट करूया. डाउनलोड मध्ये आहोत. अशा पद्धतीची ती इमेज दिसते. याला आपण इन्सर्ट करणार आहोत. ओके, ही आहे एसव्हीजी इमेज. का ग्राफिक डिझाईन साठी ही महत्वाची आहे? कारण की जे आकार आपल्याला बनवावे लागतात किंवा बनवणं कठीण जातं. बऱ्याचदा काय असतं, आपल्याला जे हवं आहे ते सर्वच आपल्याला एका ठिकाणी मिळत नाही. आपल्याला वेचावं लागतं. इकडनं काय घ्यायचं, तिकडनं काय घ्यायचं, असं आपल्याला करावं लागतं. मग इथे जे आहे ग्रुप, अनग्रुप, काय केलंय, याच्या बाउंडिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे. ग्रुप, अनग्रुप, एक पॉपअप येणार, त्याला ओके करायचं आहे आणि इथे झालेलं आहे. पुन्हा ग्रुप, अनग्रुप. आता इथे पार्ट हे मोकळे झालेले आहेत. याला डिलीट करत चालतो एक एक पार्ट. हे रस्ते पण मला नको आहेत. मला फक्त डोंगर हवा आहे. हे बॅकग्राऊंडचा हा निळा पण मला नकोय. किंवा मला याला पूर्ण वाढवायचं आहे. वाढवू शकतो, आपण करू शकतो. हा जो सूर्य आहे, मला याला ॲनिमेशन द्यायचं आहे. देऊ शकतो आपण. स्क्रीनचं ॲनिमेशन आपण याला देऊ शकतो. सूर्य फिरताना आपण दाखवू शकतो. खूप फास्ट फिरतोय. मगाशी मी सांगितलं ते आपलं टायमिंग फार महत्वाचं असतं. स्लाइड शो फ्रॉम करंट स्लाइड, क्लिक. अशा पद्धतीने आपण, आता मी रॅन्डमली केलं, पण तुम्हाला सांगायचा भाग हा आहे की एसव्हीजी इमेज आपण एडिट करू शकतो. त्याला आपण ॲनिमेशन देऊ शकतो. अशी कोणतीच इमेज नाही त्याला आपण इतकं डिटेलमध्ये आपण ॲनिमेशन करू शकतो. हे एसव्हीजी इमेजचा हा एक फायदा आहे. ठीक आहे. पुढे आपण जाऊया. आता या सर्वांमध्ये काय आहे की कलर कॉम्बिनेशन जे आहे ते फार महत्वाचं आहे. कोणतंही पिक्चर हे कलर कॉम्बिनेशनवरच उठून दिसत असतं. मग आता आपण काय करणार आहोत, कलर कॉम्बिनेशन कसं आपण बेटर करू शकतो ते आपण बघूया. एक जस्ट गुगलला जाऊया.
गुगलवर जाऊया आणि टाकूया एनर्जेटिक कलर पॅलेट आलेलं आहे. भरपूर कलर पॅलेट तुम्हाला आहेत ते अवेलेबल होतात आणि हेच अशा पद्धतीचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला वापरायचं असतं. मग आता इथे घेणार कसं आपण ही वेबसाईट आपण ओपन करून ठेवलेलीच आहे. इकडे येऊया, इथे आपण ते वापरूया. मी जातो इन्सर्ट मध्ये, स्क्रीनशॉट, स्क्रीन क्लिपिंग आणि हे कलर पॅलेट मला हवं आहे. याचा मी स्क्रीनशॉट घेतोय. थोडक्यात स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आपल्याला आणि हे इथे आलेलं आहे. आता यासाठी मी हे कलर वापरतोय. शेप मध्ये गेलो, आय ड्रॉप टूल आहे तो वापरला, याला सिलेक्ट केलेला आहे. पुन्हा स्किन साठी आय ड्रॉप टूल, आय ड्रॉप म्हणजे आय ड्रॉपच्या साहाय्याने आपण हे जे कलर पॅलेट आहे ते आपण वापरू शकतो. अशा पद्धतीने म्हणजे कलर कॉम्बिनेशन फार महत्वाचं आहे आणि कोणता कलर कोणत्या कलर सोबत सूट होईल याची थेरी वेगळीच असते आणि कदाचित माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच जणांचा तो अभ्यास नसतो, कारण की आपला कधी संबंध त्या गोष्टीशी कधी येत नाही फार. त्याच्यामुळे कलर कॉम्बिनेशन कडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर हा एक छोटासा एक भाग आहे कलर कॉम्बिनेशन बद्दल. याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकतात. सर स्क्रीनशॉट कसा घेतला मी तो भाग नाही कळला. बर, स्क्रीनशॉट घेण्याच्या 2-3 पद्धती आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा माईक आता बंद केला तरी चालेल तुमचा. स्क्रीनशॉट घ्यायच्या 2-3 पद्धती असतात. इन्सर्ट मध्ये जाऊन इथे स्क्रीनशॉट असं आहे आणि इथे आहे स्क्रीन क्लिपिंग, म्हणजे याच्या अगोदर जी स्क्रीन होती तो येतो. सगळ्यात सोपा भाग काय आहे, जायचं इथे जी स्क्रीन आपल्याला हवी आहे, आपल्या विंडोजचं बटन आणि आपल्याकडे प्रिंट स्क्रीन असं एक बटन असतं बॅक स्पेसच्या वर कीबोर्डवर, त्याला दाबायचं. ही स्क्रीन इथे मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे. आपल्या पॉवर पॉइंटच्या प्रेझेंटेशन मध्ये जायचं आपण, इन्सर्ट, धिस डिव्हाइस. आता तुमचे स्क्रीनशॉट जिथे सेव्ह होतात तिथे तुम्हाला जायचंय, हे लक्षात ठेवा. माझ्याकडे इकडे सेव्ह होतात स्क्रीनशॉट आणि आता आता माझ्याकडे 2 विंडो चालू आहेत म्हणून त्यांनी दोन्हींचे स्क्रीनशॉट घेतलेले आहेत, पण हरकत नाहीये. याला क्रॉप करून घ्यायचंय आणि आपल्याला जो कलर पॅलेट आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला ठेवायचं आहे. हे झालं स्क्रीनशॉट. दुसरा अजून पर्याय काय आहे, ज्यावेळी तुम्हाला स्क्रीनशॉट कलर कॉम्बिनेशन करायचं आहे, सरळ काय एखादी नेचरचं चित्र उचलायचं आणि त्याचे कलर वापरायचे. उदाहरणार्थ एक इमेज आपण डाउनलोड करूया पिक्साबेवरनं. फ्लावर गार्डन आणि मी फोटो घेतोय. इथे जरा व्हेक्टर दिसतंय, ऑल इमेजेस. मी फक्त उदाहरण म्हणून दाखवतोय. काय करायचं, सपोज हे एक चित्र आहे, हे घेतलं. थोडस अजून वेगळं काही चित्र दिसतंय का जरा, किंवा हे चित्र आहे, इथे बऱ्यापैकी कलर आहेत. याला मी डाउनलोड करून घेतोय. डाउनलोड
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये जातोय, इन्सर्ट मध्ये जातोय, पिक्चर जे डाउनलोड केलेलं आहे ते डाउनलोड, अगदी काहीच नाही, जे तुम्ही पिक्चर तुमच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही जे काही पिक्चर वापरणार आहात तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये, तिथे काहीतरी चित्र असतीलच, तिथले कलर सरळ वापरायचे. उदाहरणार्थ याला मी सिलेक्ट केलं, शेप फिल, आय ड्रॉपर टूल, इथला कलर घेतला, याला दिलाय आय ड्रॉपर टूल, सेम कलर याला सिलेक्ट केलाय, आय ड्रॉपर टूल, इथे एक कलर दिसतोय मला, हा कलर घेतला. कलर कॉम्बिनेशन फार महत्वाचं आहे. या पद्धतीने कलर वापरू शकतात. गरजेचं नाहीये की तुम्हाला जे अवेलेबल होईल, पण कलर कॉम्बिनेशन कडे लक्ष देणं गरजेचं आहे, ही गोष्ट मात्र नक्की आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण आयकॉन वगैरे हा एक प्रकार आपला झालेला आहे. आपल्याला रिसोर्स मध्ये अजून एक प्रकार आपल्याला बघायचा आहे. बऱ्याचदा आपल्याला कॅरेक्टर्स हवे असतात आणि एक वेबसाईट आहे, तिथून आपण काही कॅरेक्टर्स, काही पेड आहेत, मी अगेन सांगतो, सर्वस्वी कुठेही पेड आपलं फ्री मिळणार नाहीये, कुठेतरी फ्री असेल, काहीतरी पेड असणारच आहे. ठीक आहे, तर त्या वेबसाईटवर आपण जाऊया आणि काय कॅरेक्टर्स आहेत ते आपण बघूया. आणि त्या वेबसाईटचं नाव आहे, हुमास. लिहून घ्या, हुमास, किंवा याचं चित्र लक्षात ठेवा, मी हुमास मिक्स मॅट इलस्ट्रेशन लायब्ररी. ठीक आहे, मी यावर क्लिक करतोय. आता इथे डाउनलोड एक सेक्शन आहे आणि यूज विथ ब्लश एक सेक्शन आहे. आपण जाऊया यूज विथ ब्लश मध्ये. आता मीही माझ्या बघण्यात आलं आणि म्हणून मी ते तुम्हाला सांगतो आहे. त्याच्यामध्ये अजून तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला अजून जास्त त्या गोष्टी कळतील, पण आपण जे आपल्यासाठी गरजेचं आहे ते आपण बघू शकतो. इथे बघा वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, तुम्हाला दिसत असेल कदाचित. ठीक आहे, सीन आहेत, हे आपण डाउनलोड करू शकतोय. आणि जिथे प्रो म्हटलेलं आहे ते विकतचं आहे, म्हणजे विकत घेतल्यावर ते आपल्याला ते मिळेल. पण आता याचा बेनिफिट काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे सपोज हे कॅरेक्टर आहे, पोज याची आहे सिटिंग, ही आहे स्टँडिंग, तुम्हाला काय हवं आहे ते घेऊ शकतात. समजा इकडे हे एक आहे, 2 कॅरेक्टर्स आहे, 3 कॅरेक्टर्स आहे, 1 कॅरेक्टर्स आहे, इथे पण 2 कॅरेक्टर्स आहेत. मी एकाला क्लिक करतोय, जास्त वेळ आपल्याला याच्यावर घालवायचा नाही, कारण की आपल्याला अजून पुढे बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत. इथे आपल्याला डाउनलोड करताना लक्षात ठेवायचं आहे, स्मॉल पीएनजी हेच आपल्याला डाउनलोड करता येणार आहे, कारण की बाकीचे जे आहेत ते प्रो व्हर्जन साठी आहेत, पण आपल्याला स्मॉल पीएनजी मध्ये आपलं काम होणार आहे. पण याच्यामध्ये बेनिफिट अजून काय आहे, ह्या इमेजला तुम्ही एडिट करू शकता इथंच. उदाहरणार्थ इथे एडिटचं बटन आहे, एडिटवर क्लिक करायचं आहे. काय काय बदल इथे होऊ शकतोय बघा. आता हा जो स्टँडिंग आहे याचे काय ऑप्शन आहेत, याचा केसांचा कलर आपण बदलू शकतो. ब्लॅक, बघा लक्ष द्या तिकडे चेंज होत आहेत. बॉटम म्हणजे हा जो बॉटम पॅड घातली त्याचा कलर चेंज होऊ शकतो, बॉटम म्हटलं त्यांनी, हा कलर चेंज झालेला आहे. टॉपचा कलर चेंज होऊ शकतो. ओके, हा, त्याच्यानंतर त्याचं जे हेड आहे फ्रंट ते चेंज होऊ शकतंय, झालंय चेंज. पायाची जी मुवमेंट आहे ती चेंज होऊ शकते. आणि इथे अजून आहेत. ठीक आहे, ओके. आता वर अजून जे जे चेंजेस करता येऊ शकतात ते ते इथे आहे. सॉरी, आता हा एक आहे,
स्टँडिंग, याचे आपण सेम चेंजेस आपण करू शकतो. बॅकग्राऊंड तुम्ही याचं चेंज करू शकता. इथं याचंही हेड जे आहे ते चेंज होऊ शकतं. बऱ्यापैकी काय काय चेंजेस करायचे आहेत ते आपण ते करू शकतो. स्टँडिंग तो कसा त्याला आपल्याला उभं करायचं आहे ते करू शकतोय. त्याचा टॉपचा कलर, अप्पर बॉडी वगैरे जे जे इथे एडिट होण्यासारखं आहे ते ते इथे दिसतं आहे. ठीक आहे. आता आपलं काम झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, डाउनलोड सेक्शनवर क्लिक करायचं आहे आणि स्मॉल पीएनजी म्हणून डाउनलोड करायचं आहे. स्मॉल पीएनजी, आणि ते डाउनलोड झालेलं आहे. आपण जाऊया आपल्या, आणि इथे आपण मी तुम्हाला ते डाउनलोड करून दाखवतो जे आपण दिस डिव्हाइस ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही वापरू शकता. ह्युमास म्हणून आहे जे आपल्याला एडिटिंगसाठी आपल्याला कामात येणार आहे. हा, आता आपला पुढचा टॉपिक आहे. इथपर्यंत कोणाला काही शंका असेल तर विचारू शकतात, नाहीतर आपण नेक्स्ट टॉपिक कडे आपण जाणार आहोत. उसी में एडिट करना है. हाँ, उसी में एडिट होता है, उसी में एडिट होता है, उसी वेबसाइट में एडिट करके फिर डाउनलोड करना है. आता पुढचा आपला मेन टॉपिक आहे. मेन जो आपला विषय आहे तो म्हणजे ऍक्च्युली ग्राफिक्स म्हणजे काय, की जे पिक्चर्स आपल्या पॉवर पॉइंट मध्ये काय असतं बघा, टेक्स्ट असतात, पिक्चर्स असतात, किंवा व्हिडिओ असतात, किंवा आयकॉन असतात. आता हे जे आहेत याला वेगळ्या आकारामध्ये आपण कसं प्रेझेंट करू शकतो ते महत्वाचं आहे. कारण की तुम्ही जनरली कोणतेही प्रेझेंटेशन बघितले की प्रत्येक प्रेझेंटेशन मध्ये पिक्चर्स असणार आहेत, टेक्स्ट असणारच आहेत. मग आपलं वेगळं कसं राहील, आपलं सुंदर कसं राहील, तर सुंदर बनवण्यासाठी जसं मी सांगितलं होतं की कलर कॉम्बिनेशन तुमचं एक चांगलं पाहिजे. कलर कॉम्बिनेशन कसं सेट करायचं तेही आपण बघितलंय. सरळ गुगलवर तुम्ही जाऊ शकता. कूल कलर, वॉर्म कलर, जसा तुमचा सब्जेक्ट आहे रिलेटेड टू सब्जेक्ट तुम्ही ते घेऊ शकतात, किंवा एखादी पिक्चर्स तुमच्याकडे जे ऑलरेडी तुम्ही प्रोजेक्टमध्ये वापरणार आहात त्याच्यामधले कलर तुम्ही पिक करू शकतात. आता पुढचा मुद्दा आहे की काल आपण एक बघितलं होतं, मी तुम्हाला 2 सीन्स दाखवले होते आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं, मी ती स्लाइड ओपन करतोय, की आपण हे काल आपण घेतलेलं आहे की शेप आपण कसे करू शकतो याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे शेप मध्ये आपण पिक्चर कसं इन्सर्ट करू शकतो, काल ते पाहिलं होतं आपण. आज आपण काय करूया, व्हिडिओ कसा इन्सर्ट करायचा ते पाहूया, किंवा एखादी टेक्स्ट कसं इन्सर्ट करायचं ते आपण बघूया. ठीक आहे, मी एक शेप इथे घेतोय. आता ह्या शेप मध्ये मला एक व्हिडिओ टाकायचा आहे. कसा टाकणार, मी शेप इन्सर्ट केलेला आहे, याची आउटलाईन मी काढून घेतोय. ठीक आहे, आता मी इन्सर्ट करतोय व्हिडिओ, की मला जो टाकायचा आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ माझ्याकडे डाउनलोड आहे. फिश इन्सर्ट, हा व्हिडिओ डाउनलोड झालेला आहे, सॉरी इन्सर्ट झालेला आहे. मी याला करतोय सेंड टू बॅक. ओके, मगाशी मी सांगितलं होतं की मर्ज हे ऑप्शन फार महत्वाचं आहे. आपल्याला ते वाटतंय बेसिक आहे, पण त्याचे उपयोग खूप ॲडव्हान्स लेवलला आपण घेऊन जाऊ शकतो. मी आता काय करतोय, व्हिडिओला सिलेक्ट करतोय, शिफ्टचं बटन दाबून ठेवतोय आणि त्याच्यानंतर मी शेपला क्लिक करतोय. आता इथे माझ्याकडे क्विक ॲक्सेस टूल बार मध्ये ऑलरेडी आहे मर्ज शेप, आणि त्याच्यामध्ये मी आता करतोय त्याला इंटरसेक्ट केलेला आहे. क्लिक केलं मी याच्यावर, आणि व्हिडिओ ह्या आकारामध्ये कापला गेला आहे किंवा त्या इमेजमध्ये तो फिट झालेला आहे. प्लेबॅक मध्ये मी जाईल, ऑटोमॅटिक तुम्हाला जसं ठेवायचं तुम्ही ते ठेवू शकतात. स्लाइड शो फ्रॉम करंट स्लाइड. ठीक आहे,
या पद्धतीने. अजून आपण बघूया, एक स्लाइड घेतोय. हे झालं शेप मध्ये इन्सर्ट करायचं. मी जरा फास्ट घेतोय कारण की आपले टॉपिक पण पुढचे कव्हर व्हायला हवेत. फिश शब्द टाईप केलेला आहे मी. होम मध्ये जाऊन याची साईज मी वाढवून घेतोय बऱ्यापैकी. बोल्ड फॉन्ट चेंज करून घेतोय. फिश, ठीक आहे. आणि अगेन मी व्हिडिओ डाउनलोड इन्सर्ट करतोय व्हिडिओ इन दिस. फिश इन्सर्ट. पुन्हा मी काय करेल, याला सेंड टू बॅक. आता मी व्हिडिओला पहिले सिलेक्ट करेल, नंतर टेक्स्टला सिलेक्ट करेल. व्हिडिओ टेक्स्ट इंटरसेक्ट. आता ह्या टेक्स्ट मध्ये तो व्हिडिओ गेलेला आहे. अगेन त्याची सेटिंग आपल्याला करून घ्यायची आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही करू शकता, तुमच्यावर आहे टोटली. या पद्धतीने म्हणजे आपल्याला ज्यावेळेस टायटल इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे, तुम्हाला शेप मध्ये तुम्हाला व्हिडिओज दाखवायचे आहेत किंवा फुटेज दाखवायचे आहे, तेव्हा तुम्ही हे करू शकता. हा एक प्रकार आहे. तर इथे झालेलं आहे. नेक्स्ट स्लाइड मी घेतोय आणि मी जातोय पिक्सावेवर आणि इथे मी सर्च करतोय ब्रश स्ट्रोक. ब्रश स्ट्रोक व्हेक्टर. इथे काही मी शेप सर्च करतोय आणि त्या शेप मध्ये आपल्याला वेगवेगळे आपण इमेज आपण टाकू शकतो. उदाहरणार्थ डाउनलोड वेक्टर डाउनलोड झालेला आहे. इन्सर्ट पिक्चर दिस डिव्हाइस. ठीक आहे, माझ्याकडे ऑलरेडी असावं बहुतेक एखादी स्ट्रोक. सॉरी, डाउनलोड वेक्टर ग्राफिक एसव्हीजी डाउनलोड. आता इन्सर्ट मध्ये जातोय दिस डिव्हाइस. इन्सर्ट. आता याच्यापैकी आता ही एसव्हीजी इमेज आहे, याला मी करतोय ग्रुप, अनग्रुप,
म्हणजे मी याला शेपमध्ये, थोडक्यात मी याला शेपमध्ये कन्व्हर्ट करतोय. ग्रुप, अनग्रुप. ठीक आहे, हे झालेलं आहे. जोपर्यंत ते होतंय तोपर्यंत आपण करू शकतो अनग्रुप. हे सगळे झालेले आहेत. आता याच्यामध्ये 1-2 मी पिकअप करतोय. 1 2 3 4. त्याला करतोय कट, इथून काढतोय, नवीन स्लाइड घेतोय समजण्यासाठी आणि इकडे पेस्ट करतोय. याची साईज मी वाढवून घेतोय. आता मला सांगायचं काय तुम्हाला की आपण काल बघितलं होतं की एडिट शेप आपण वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळे आपण इमेजेस आपण कशा इन्सर्ट करू शकतो आणि त्याचा कसा परिणाम होऊ शकतो ते आपल्याला इथे बघायचं आहे. एक सॅम्पल दाखवतोय. काय करायचंय त्यासाठी आपल्याला इमेज आपल्याला ज्याला कन्व्हर्ट करायचं आहे शेप त्याला इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड, ही मुलं आहेत यांना घेऊया आपण इन्सर्ट, सेंड टू बॅक. दोघंही ती त्यामध्ये दिसायला हवीत असं मला वाटतंय, किंवा एक दिसला तरी सफिशियंट आहे. याला करायचंय, पिक्चरला सिलेक्ट केलंय, पिक्चरला करतोय मी कट, पिक्चरला करतोय मी कट. शेप फॉर्मॅट, त्याच्यावर राईट क्लिक केलं होतं, पिक्चर आणि क्लिपबोर्ड. या पद्धतीने, याच पद्धतीने आपण वेगवेगळे शेप आपण इथे इन्सर्ट केल्यावर याच्यावर राईट क्लिक करू शकतो आपण, एडिट पॉइंट, आणि हे जे आहेत ते पॉइंट्स आपण बदलू शकतो. याचा आकार आपण इतरांपेक्षा वेगळा करू शकतो. एडिट पॉइंट, आणि याच्यामध्ये आपण अगेन आपण पिक्चर इन्सर्ट करू शकतो. याला बॅक, याला करायचंय कट, फॉर्मॅट शेप, पिक्चर, क्लिपबोर्ड. हे आलं इथं. ठीक आहे, आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे, अशा पद्धतीने मी तुम्हाला मुद्दाम वेगळे आकार दाखवतो आहे, कारण की चौकोन वगैरे हे आकार तर असतातच, त्यापेक्षाही वेगळे आपण काही आकार आपण बनवू शकतो का, आणि त्याच्यामध्ये आपण आपली इमेज इन्सर्ट करू शकतो का. मी इथे एक आकार तयार करतोय. आता हा आकार आहे, सेम आपण सेम प्रोसिजर आपण फॉलो करणार आहोत. पिक्चर, याला करू सेंड टू बॅक, याला करूया याला करूया कट, याला करूया पिक्चर, क्लिपबोर्ड. या पद्धतीने थोडक्यात सांगायचा भाग असा आहे की आपल्याला वेगवेगळे शेप तयार करता यायला पाहिजे. नाही करता आले तर कुठनं तरी आपण ते कॉपी करायचे आणि तसा शेप बनवण्याचा प्रयत्न करायचा आणि ते इमेज मध्ये टाकण्याचा तो प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या टॉपिक कडे, इथे कोणाला काही शंका आहे? आपण पुढच्या टॉपिक कडे जाऊया. याची स्टेप सांगाल का परत एकदा, म्हणजे छान वाटलं व्हिडिओ फिश मध्ये जातोय किंवा चांगलं वाटलं, पण नवीन असल्यामुळे नाही स्टेप समजत नाही. बरोबर आहे, होऊ शकतं तसं,
काही हरकत नाहीये. हम्म. बघा तुमच्याकडे पॉवर पॉईंटचं याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे, पॉवर पॉईंटचं कोणतं व्हर्जन आहे ते महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये मज शेप असणं महत्वाचं आहे आणि केवळ मज शेप असेल तरच ते होईल असं नाहीये. त्याच्यासाठी एक प्रोसेस आहे. आपल्याकडे क्विक ऍक्सेस टूल बार असतो, सगळ्यांकडे असेल बघा. मी तुम्हाला जरा झूम करून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. हा आहे क्विक ऍक्सेस टूल बार. हा फार महत्वाचा आहे. याच्यावर आपण पुढे येणारच होतो, पण आताच सांगून येतो. जे जे टूल्स आपण नेहमी वापरतो, कारण की पॉवर पॉईंट मध्ये भरपूर टूल्स आहेत, खूप टूल्स आहेत, पण सर्वच काही आपण प्रत्येक वेळी वापरत नाही. ठराविक टूल्स असतात जे आपल्याला रेग्युलरली लागत असतात. असे टूल्स आपण क्विक ऍक्सेस टूल बार मध्ये घ्यायचे आहेत. कसे घेणार ते? उदाहरणार्थ मी समजा इन्सर्ट मध्ये मी जातोय, मला आयकॉन्स मला नेहमी लागतात, पण मी आता इथे आयकॉन घेतलेले आहेत. 3D मॉडेल्स मला नेहमी लागतात, इथे 3D मॉडेल्स पण आहेत. मी 3D मॉडेल्स का सजेस्ट करत नाहीये? खूप हेवी साईज पॉवर पॉईंटची होते. आपलं लॅपटॉप त्याला कॅपेबल जर नसेल तर आपलं जे प्रेझेंटेशन आहे ते हँग होण्याची पण शक्यता असते. अदरवाईज 3D मॉडेल्स त्याच्यामध्ये आहेत, तुम्ही ते वापरू शकतात, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. पण त्याला लिमिटेशन्स आहेत, किती तुम्ही वापरणार. एक दोन जरी ते वापरलेत आपण तर पॉवर पॉईंटची साईज खूप वाढून जाते, 5G साईज, आणि एखाद्या ठिकाणी ते सपोर्ट नाही केले तर ते इश्यू होऊ शकतो. म्हणून आपल्याला जे गरजेचं आहे, जे आपण रेग्युलरली वापरणार आहोत, तेच मी तुम्हाला सांगतोय. आता उदाहरणार्थ इथे लगेच आलंय बघा, याच्यावर मी राईट क्लिक केलं आणि ऍड टू क्विक ऍक्सेस टूल बार परत एकदा दाखवतोय. याच्यावर मी राईट क्लिक केलंय आणि इथे ऑप्शन आलेला आहे ऍड टू क्विक ऍक्सेस टूल बार. ठीक आहे, मी यावर क्लिक करतोय पुन्हा एकदा आणि इथे तो आलेला आहे. असंच आपल्याला मर्ज शेप सुद्धा घ्यायचा आहे, तरच ती प्रक्रिया होणार आहे. माझं काय प्रक्रिया आहे, काय करावं लागतं? आता ह्यावेळी आपण इमेज घेऊया, ही इमेज घेऊया आपण, आणि हे टेक्स्ट आपण घेऊया. टेक्स्ट मी आता हे असंच ठेवतोय, याला मी एडिट नाही करत आहे. फक्त एक आहे जाड फॉन्ट घ्या, जेणेकरून ते पिक्चर त्याच्यामध्ये व्यवस्थित वाटेल. त्यानंतर साईज वाढवून घ्यायची त्याची, जेणेकरून ते अजून व्यवस्थित दिसेल. या इमेजची साईज वाढवून घ्यायची आहे. आता पहिले आपल्याला इमेजला सिलेक्ट करायचं आहे. इमेज शिफ्टचं बटन दाबून ठेवायचं आहे आणि क्लिक आणि टेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आता इथे मर्ज शेप आहे बघा, मर्ज शेप तुम्हाला दिसत असेल कदाचित. हे मर्ज शेप आहे, ठीक आहे. यावर क्लिक करायचं आहे आणि इंटरसेक्ट म्हणायचं आहे. झालं आपलं काम. आता जसं पिक्चरच्या बाबतीत आहे तसं व्हिडिओच्या बाबतीत आहे, ठीक आहे. पुढच्या टॉपिक कडे आपण जाऊया. इथे आता आपण जाऊया, आपण आता ॲनिमेशन कडे वळणार आहोत. ग्राफिक्स अजून आपलं 365 बाकी आहे. तत्पूर्वी आपण हे करूया, म्हणजे ग्राफिक्स तुम्हाला 365 कसं वापरायचं ते पण तुम्हाला सांगेल. ॲनिमेशनच्या ह्या तुम्हाला बेसिक गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टींचा सराव केल्याने तुम्ही ॲडव्हान्स लेवलला तुम्ही जाऊ शकतात याची मला खात्री आहे. त्याच्यामुळे ॲनिमेशन कसं द्यायचं, काय काळजी घ्यायची, त्याची थोडीशी चर्चा आपण करूया आणि मग आपण पुढच्या टॉपिक कडे आपण आपल्या जाऊया. तर इथे आहे ॲनिमेशन. सर, बोला. व्हिडिओ जेव्हा आपण इन्सर्ट करणार तेव्हा त्याची साईज साधारण काय असावी? नाहीतर कारण मगाशी तुमचा व्हिडिओ तो जास्त हलत नव्हता, कारण मला वाटतं त्याची साईज मोठी होती, मी काही मासे हलताना दिसत नव्हते, तर साधारण साईज ठेवावी. नाही, ऍक्च्युली तिथे साईजचा प्रश्न नाहीये, तो व्हिडिओ तसाच होता. अंडर वॉटर आहे तो व्हिडिओ तसाच होता. तुमच्याकडे जसा व्हिडिओ असेल तसा तो प्ले होणार.
असं काही नाहीये की तो त्याच्यामध्ये होता म्हणून तो हळूहळू प्ले होत होता, असं नाहीये. हा, कदाचित तुम्हाला दिसताना काय असेल, आपण नेटने कनेक्ट आहोत म्हणून कदाचित तुमच्याकडे थोडंसं उशिरा दिसत असेल किंवा तुमच्याकडे थोडंसं स्लो झालं असेल, मे बी असं असू शकतं. आणि मुळात तो व्हिडिओ सुद्धा स्लो आहे म्हणून तो स्लो दिसत होता. त्याच्यामुळे फार पण साधारण काय करायचं, 1280 आणि 720 या रेशोमध्ये व्हिडिओ घ्यायचा आपण. हा रेशो असतो, ही आपली पॉवर पॉईंटच्या स्लाइडची हा रेशो आहे. म्हणजे खूप हाय लेवल पण नाही, खूप लो लेवल पण नाही. आयडियल साईज आहे 1280 गुणिले 720. ही युट्यूब साठी पण ही साईज चालते, सर्व ठिकाणी ही साईज आयडियल मानली जाते. म्हणजे खूप लो क्वालिटी नाहीये, खूप हाय क्वालिटी नाहीये. ठीक आहे. ओके. आता जे ॲनिमेशन आहे, कोणाचं स्पीकर माईक चालू आहे का मला? ठीक आहे. याला आपण ॲनिमेशन देऊया. थोडक्यात मी थोडंसं फास्ट घेतो कारण की बेसिक विषय आहे पण लक्षात घेण्यासारखं आहे. याला मी सिलेक्ट करतोय ॲनिमेशन. बरं, आता हा तुमच्यासमोर फुटबॉल आहे, बरोबर आहे. खाली कपाट आहे, तुम्हाला दिसतंय की नाही मला माहित नाही, पण खाली इथे कपाट आहे. इथे अजून एक फुटबॉल आहे. सुरुवातीला मी कपाटाला ॲनिमेशन देतोय, ॲनिमेशन. आणि याला मी ॲनिमेशन देतोय फ्लाय इनचं. आणि हे ॲनिमेशन देतोय मी याला इकडनं फ्रॉम लेफ्ट, याला इथे. यालाही ॲनिमेशन देतोय फ्लाय इनचं फ्रॉम लेफ्ट. यालाही ॲनिमेशन देतोय फ्लाय इनचं फ्रॉम लेफ्ट. तिघांना ॲनिमेशन दिलेले आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही ॲनिमेशन द्याल, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची ही आहे की आपल्याला ॲनिमेशन पेन ओपन करून ठेवायचं आहे. इथे आहे ॲनिमेशन पेन, कुणाला सपोज कळलं नसेल, या ठिकाणी ॲनिमेशन पेन आहे. ठीक आहे. तर हे ओपन करून ठेवायचं आहे. हे का ओपन करायचं आहे? कारण की आपण ज्या क्रमाने आपण ॲनिमेशन दिलेले आहेत ते आपल्याला इकडे ॲनिमेशन पेनमध्ये ते आपल्याला दिसत असतात. आणि आपल्याला क्रम आपल्या ॲनिमेशनचा आपल्याला लक्षात येत असतं की आपण पहिलं कोणतं ॲनिमेशन दिलं आहे, दुसरं कोणतं दिलेलं आहे, ते इथे आपल्याला कळत असतं. ठीक आहे. तर जसं ॲनिमेशन दिलं ना, तर काय झालं माहिती आहे का, मी फ्लाय इनचं ॲनिमेशन दिलेलं आहे आणि त्याची डिफॉल्ट सेटिंग ती ॲक्टिव्ह असते. कोणती तरी त्यांना सेटिंग करावीच लागते. मग याचं डिफॉल्ट ड्युरेशन आहे 50.5 सेकंद आहे. डिले काही डिले 0 असतो. ऑन क्लिक ऑलरेडी ते येऊन जातं. आपल्याला इथे करायचं असतं सेटिंग. ठीक आहे. मग आपल्याला ठरवायचं आहे कोणते दोन ऑब्जेक्ट सोबत यायला पाहिजे का तिन्ही ऑब्जेक्ट सोबत यायला पाहिजे. तुम्हाला जर असं वाटत असेल एका क्लिकवर तिघा ऑब्जेक्ट यायला पाहिजे, तर पहिल्या ऑब्जेक्टला ऑन क्लिक ठेवून बाकीचे दोन्ही ऑब्जेक्टला आपल्याला विथ प्रिव्हियस करावं लागेल. याला पण विथ प्रिव्हियस आणि याला पण विथ प्रिव्हियस. प्रिव्ह्यू बघूया, आले आहेत. बॅकग्राऊंडमुळे दिसत नसतं तर बॅकग्राऊंड काढून टाकतोय. ठीक आहे. ठीक आहे. आता असं वाटतं की खूप फास्ट आहे, इथेच टायमिंगचं महत्त्व वाढून जात आहे. खूप फास्ट आहे, टायमिंग वाढवा. किती सेकंदामध्ये ते इथे पोहोचले पाहिजे, तर 3 सेकंदामध्ये पोहोचले पाहिजे. प्रिव्ह्यू आरामात 3 सेकंदामध्ये ते जातील. आता ॲनिमेशन हा झाला टायमिंगचा विषय. आता एका क्लिकमध्ये आले, पण मला काय वाटतंय, हा जो सेकंडचा जो बॉल आहे ना, ज्याला आपण पहिले दिलं ॲनिमेशन, तो थोडासा उशिरा यायला पाहिजे. मग काय करायचं, याला मी सिलेक्ट करतो आणि याचं मी डिले वाढवून देतोय की तू उशिरा स्टार्ट हो, 1 सेकंदानंतर तू स्टार्ट हो. प्रिव्ह्यू बघूया. बघा लक्षात येतोय तो डिले झालेला आहे. हे ज्यावेळेस तुम्ही ॲडव्हान्स लेवलला तुम्ही ॲनिमेशन करायला जाणार त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला फार गरजेच्या असणार आहेत. आता आपण याला सिंगल ॲनिमेशन दिलेलं आहे, पण आता ॲनिमेशन द्यायचं कसं, का कुणाला कोणतंही ॲनिमेशन देऊन द्यायचं. आपला प्रयत्न हा असला पाहिजे की आपल्याकडे जे ऑब्जेक्ट आहे त्याचं नेचर काय आहे. उदाहरणार्थ हा फुटबॉल आहे. ठीक आहे. तर फुटबॉल शक्यतो कसा येतो, घरंगळच फुटबॉल येतो किंवा चेंडू येतो किंवा चाक असं गोल फिरतं. तर याला मी काय करणार, ॲड ॲनिमेशन. बघा लक्षात घ्या, इकडे आहे ॲनिमेशन, हे सर्व आहेत ॲनिमेशन. इथं हा भाग वेगळा आहे.
ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टला पहिल्यांदा तुम्ही ॲनिमेशन द्यायला जाल त्यावेळेस तुम्हाला इथनं ॲनिमेशन द्यायचं आहे, पण तुम्हाला अजून जास्त ॲनिमेशन द्यायचे आहेत, एकापेक्षा जास्त तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे, त्यावेळी तुम्हाला ॲड ॲनिमेशन करावं लागतं. ओके, तर आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा आपण ॲनिमेशन दिलेलं आहे, दुसऱ्यांदा जाऊ आपण ॲड ॲनिमेशन. आणि आता याला मी देईल स्पिनचा इफेक्ट, स्पिन. ठीक आहे, आता याचं टायमिंग आणि याचं टायमिंग जुळणार नाहीये, म्हणून आता बघा तो इथे आल्यावर तो स्पिन होतोय, आता स्पिन होईल तो, कारण की तो ऑन क्लिक आहे. आता हे बरोबर दिसत नाहीये. आता मी याला करतोय विथ प्रिव्हियस. आता हा कुठे आहे, इथे आहे, याला मी वर शिफ्ट करतोय, याला करतोय विथ प्रिव्हियस. आता प्रिव्ह्यू बघूया. आता तो कसा आलाय, पण तो थांबून गेला लगेच. का थांबला, कारण की याचं ड्युरेशन, ह्या ॲनिमेशनचं ड्युरेशन आणि पहिल्या ॲनिमेशनचं ड्युरेशन मॅच नाही झालं. याचं ड्युरेशन काय आहे, 2 सेकंद, इथे काय आहे 3 सेकंद आहे, याला मी पुन्हा 3 सेकंदावर नेणार. आता प्रिव्ह्यू करणार, आता बरोबर आलेलं आहे. हे महत्व आहे ड्युरेशनचं, विथ प्रिव्हियसचं, ॲनिमेशनचं. ठीक आहे. आता इफेक्ट ऑप्शन मी मगाशी तुम्हाला सांगितलं, जसं हा टेक्स्ट आहे, टेक्स्टला आपण ॲनिमेशन देऊया ॲपियरचं, आणि झालंय ते ॲनिमेशन, त्याचं डिफॉल्ट ऑटो आहे. चला वाढवतोय मी, प्रिव्ह्यू, आरामात येईल ते. पण आता याच्यामध्ये ॲडव्हान्स ॲनिमेशन आपण काय देऊ शकतो, अगेन ॲनिमेशन पेनमध्ये इथे ड्रॉपडाऊनमध्ये जायचं आहे, इफेक्ट ऑप्शन, आणि इथे आता आपल्याला ॲडव्हान्स, इथे आपल्याला सेटिंग मिळत असतात. काय सेटिंग बघा, या सेटिंगच्या बॉक्समध्ये आहे, हा ॲडव्हान्स ॲनिमेशनचा भाग आहे. मग इथे आपल्याला काय करायचं आहे, ऑल ॲट वन्स आहे, म्हणजे एकत्र ते सर्व येत आहेत. इथे करायचं आहे बाय लेटर करू शकतात किंवा बाय वर्ड तुम्ही करू शकतात. याचं जे ड्युरेशन आहे, डिले जे आहे ते तुम्ही इथून कमी करू शकतात. आता काय होईल बघा, आता ते टाईप झाल्यासारखं ते दिसेल. ठीक आहे. आता हा आहे बॉक्स. आता ॲड ॲनिमेशन आणि त्याच्यामध्ये अजून काय जे ॲडव्हान्स ॲनिमेशन काय असतील ते आपण थोडक्यात बघून घेऊया. इथे मी याला ॲनिमेशन देतोय, ॲनिमेशन, इन्फोसिसचं ॲनिमेशन देतोय, काय काय आहे इथं, स्पिनचं देतोय. ठीक आहे. आणि इथे स्पिनचं ॲनिमेशन दिल्यावर इफेक्ट ऑप्शन, हे सुद्धा महत्वाचं आहे, टायमिंग, किती वेळा तो स्पिन व्हायला पाहिजे, अंटिल एंड ऑफ द स्लाइड. कसा स्पिन व्हायला पाहिजे, स्लो, व्हेरी स्लो. ओके, आणि तो मूव्ह होत राहील. आता मी तो स्लाइड शो केला, दोघांना मी काय करतोय, विथ प्रिव्हियस करतोय, याला पण विथ प्रिव्हियस करतोय, स्लाइड शो फ्रॉम करंट स्लाइड, आणि हा मूव्ह होत राहणार आहे कारण की आपण ती सेटिंग केलेली आहे. तर त्या सेटिंगवर तुम्ही प्रॅक्टिस करा, ॲड ॲनिमेशनवर तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. इथे कुणाला काही शंका असेल तर विचारू शकतात, नाही तर आपण पुढे जाऊया. हा झाला ॲनिमेशनचा भाग. म्हणजे बेसिक काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, विथ प्रिव्हियस, आफ्टर प्रिव्हियसचा जाणीवपूर्वक वापर करायचा आहे, टायमिंगचा जाणीवपूर्वक वापर करायचा आहे. आता हे कशावर डिपेंड होणार, तुमची स्क्रिप्टची काय डिमांड आहे, तुमच्या विषयाची काय डिमांड आहे, त्याच्यानुसार ओढून काढून ॲनिमेशन द्यायचे नाहीये. ॲनिमेशनची फॅसिलिटी आहे म्हणून कुठेही कोणतंही ॲनिमेशन द्यायचं नाहीये. तुम्हाला गरज असेल, तुमच्या कंटेंटला गरज असेल तरच तुम्ही ॲनिमेशन द्या, नाही तर राहू द्या. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिककडे, आणि आपला महत्त्वाचा जो टॉपिक आहे त्याच्याकडे आपण जाऊया, आणि तो टॉपिक आहे मायक्रोसॉफ्ट 365. का महत्त्वाचा आहे ते आता तिथे गेल्यानंतर आपल्याला कळणार आहे. तर आपण जाऊया मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये. मी सर्व हे क्लोज करतोय. जसं तुम्हाला माहिती आहे की गुगलचं क्रोम हे ब्राउझर आहे. जर आम्ही झूम करून दाखवतोय. ओके, आता हे जे क्रोम आहे हे गुगलचं ब्राउझर आहे, आणि मायक्रोसॉफ्ट एज जे आहे
एज हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचं ब्राउझर आहे. तर आपण आता मायक्रोसॉफ्टच्या ब्राउझर मध्ये जाऊया. इथे पण आहे, इथून मी जातोय. आता मी लॉग इन केलेलं आहे, तुम्ही पण लॉग इन करून घ्यायचं आहे. जसं गुगलचा इंटरफेस असतो तसा याचा इंटरफेस आहे. आणि इकडे तुमच्या लक्षात येईल, इकडे कशी एक लाईन आहे आणि मायक्रोसॉफ्टचे जे काही वेगवेगळे टूल्स आहेत ते इथे दिलेले आहेत. याच्यापैकी हा जो टूल्स आहे मायक्रोसॉफ्ट 365. जे पण ऍडव्हान्स फीचर येतात ते याच्यामध्ये अगोदर येतात, पण आपण फ्री वापरणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला काही थोडेसे वापरायला मिळणार आहेत, पण ते आपल्यासाठी फार महत्वाचे असणार आहेत. याच्यामध्ये आता जे ऍप्स आहेत मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये ते इथे दिसत आहेत आणि ते आपण वापरू शकतो. पण आपल्याला चर्चा करायची आहे पॉवर पॉइंटची. तर मी जातोय पॉवर पॉइंट वर, मी क्लिक करतोय आणि मी याला क्लोज करतो. इथून मी साइन इन केलेलं आहे. इथे तुम्हाला MP दिसत असेल, तुम्ही पण साइन इन करून घ्या. तुम्हाला त्याने सांगितलं की साइन इन करा, तर साइन इन करून घ्या. ओके. इथे ब्लँक प्रेझेंटेशन पासून मी सुरुवात करते. ब्लँक प्रेझेंटेशन. अर्थात हे ऑनलाईन चालणार आहे, हे ऑफलाईन चालणार नाही, ही गोष्ट मात्र लक्षात घ्या. जी फॅसिलिटी आपल्याला ऑफलाईन आपण जे पॉवर पॉइंट डाउनलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये जास्त फॅसिलिटी आहे, याच्यामध्येही जास्त आहे. याच्यामध्ये एक दोन ज्या फॅसिलिटी आहेत ज्या आपल्या उपयोगाच्या आहेत, म्हणून आपण हा टॉपिक इथे आपण घेतोय. याचा इंटरफेस वेगळा आहे नॉर्मली आपल्या इंटरफेस पेक्षा. इथून आपण लेआउट डाउनलोड करून घेऊया, काय काय आहे त्याचे. कंपॅरिझन आहे तो एक घेऊया. नंतर टू स्लाइड. अच्छा, पुढचा आल्याशिवाय येत नाहीये, ठीक आहे. ठीक आहे. आता मी काय करणार आहे, इथे याचं डिझायनर टॅब असतं. डिझायनर टॅब लगेच ऍक्टिव्ह होऊन जातं की तुम्हाला कसं डिझाईन करायचं आहे ते. आणि पुढे अजून खरी गंमत आहे, मी इथे पिक्चर इन्सर्ट करतोय जे माझ्या PC मध्ये आहेत. इन्सर्ट पिक्चर धिस डिव्हाइस. इथे मर्ज शेपचं ऑप्शन ऍक्टिव्ह नाहीये, लक्षात घ्या. आणि हे दोन पिक्चर मी इन्सर्ट करतोय. इन्सर्ट काय होतंय बघूया. मी काहीच केलेलं नाही, फक्त इन्सर्ट केलेलं आहे. जसं मी इन्सर्ट केलं त्याने इकडे डिझायनर टॅब त्याचा ऍक्टिव्ह झालेला आहे आणि त्याने त्याच्या पद्धतीने हेच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला डिझाईन करून दिलेलं आहे. आपण काहीही केलेलं नाहीये. आपण ज्यावेळेस ठरवलं की मला एका स्लाइडवर मला 2 पिक्चर्स हवे आहेत, मी ते 2 पिक्चर्स घेतले आणि आता इथे बघू शकतो आपण, इथे ही एक वेगळी डिझाईन आहे, ही एक वेगळी डिझाईन आहे, अजून खाली भरपूर आहे. मी तुम्हाला दाखवतोय. उदाहरणार्थ मी यावर क्लिक करतोय, बघा ही डिझाईन आलेली आहे. ही एक वेगळी डिझाईन आहे. खाली अजून आपण जाऊया, ही एक वेगळी डिझाईन आहे. बघा म्हणजे मायक्रोसॉफ्ट सुद्धा काय करतंय की इमेजेस त्याला डिझायनर, बघा त्याचं नावच येते डिझायनर टॅब. इथे तुमच्या लक्षात येत असेल, याला म्हणते डिझायनर. म्हणजे त्याचं सर्च इंजिन सुद्धा काय काम करतंय की इमेजला वेगळ्या पद्धतीने कसं प्रेझेंट करता येईल याच्यावर त्यांचं काम चालतंय. कारण की पॉवर पॉइंट मध्ये दुसरं आहे काय, इमेजेस ते वेगळ्या पद्धतीने सादर करणं. ही एक वेगळी डिझाईन इथे आपल्याला दिसते आहे. ठीक आहे. इथे एक वेगळी डिझाईन आहे. पिक्चर्स वेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत. पिक्चर्स अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडले आहेत. इथे ही एक वेगळी डिझाईन आहे. सी मोर डिझाईन आयडियाज याच्यावर क्लिक करूया आणि वेगवेगळे डिझाईन इथे आपल्याला मिळत जाणार आहेत. मी आता दुसरी स्लाइड आपण घेऊया.
पुन्हा दुसरे पिक्चर मी इथे इन्सर्ट करतोय. धिस डिव्हाइस. आता मी 3 पिक्चर आपण इन्सर्ट करूया. कोणतेही 3 पिक्चर. 1 2 3. सॉरी 1 2 3. ओपन. मी फक्त पिक्चर इन्सर्ट केले. डिझायनर टॅब ऍक्टिव्ह झालेला आहे आणि त्याने हे सुंदर प्रकारे त्याने डिझाईन करायला सुरुवात केलेली आहे. पहिल्यापासून मी तुम्हाला एक एक शो करतोय. हे नेटवर्क चालू आहे म्हणून ते गोल गोल फिरतंय. हा, लोडिंग होतंय. नेटवर्क मे बी नेटवर्कचा इश्यू असेल. सर एखादी इमेज आपल्याला हवं असेल तर मध्ये आपण आपल्या स्लाइड मध्ये सेव्ह कसं करणार? स्लाइड मध्ये सेव्ह करणार म्हणजे मला नाही कळलं. सर आता तुम्ही पहिली स्लाइड सिलेक्ट केली ती सेव्ह झाली तिकडे. हा, सेव्ह झाली. मी ज्याच्यावर क्लिक केलं त्याने ती इकडे थंबनेल तुम्हाला आपल्याला दिसतंय ना. हा, हे काय इथे ती स्लाइड आलेली आहे. हे बघा, ही पहिली स्लाइड आपण सिलेक्ट केली. आपण त्याच्यावर क्लिक केलं त्याने आणि आपण नेक्स्ट गेलो म्हणजे ते राहिलं तिथं. ऑनलाईनचा हा एक फायदा असतो की आपल्याला सेव्ह नाही करावं लागत. जे तुमचं लास्ट असेल ते तिथे राहतं. ओके सर, थँक्यू. ओके, मी पुन्हा याला ओके. सर साइन इन वगैरे करताना पासवर्ड लागतो का परत ह्याला? हो, पासवर्ड तर लागेल ना. पासवर्ड लागेल. आता तुम्ही पासवर्ड तुमच्या जीमेलने सपोज तुम्ही साइन इन केलं तर जीमेलचा वापरा, त्याला काही हरकत नाहीये. डिझायनर टॅब. आता याच्याने तुम्ही जितके पिक्चर्स घ्याल ना तितकं तो त्याला ते हे करत जाईल. ठीक आहे, मी नवीन स्लाइड घेतोय. न्यू स्लाइड, ब्लँक, इन्सर्ट, पिक्चर. 3 घेतले होते का आपण मगाशी? 4 घेऊया. चार पिक्चर घेऊया. 1 2 4. ओपन. 4 पिक्चर घेतलेत आपण. नाही ओपन झालं तर पुन्हा डिझायनरला क्लिक करा. डिझायनर इकडे ऍक्टिव्ह झालेला आहे आणि हे बघा, हे जे 4 पिक्चर्स आहेत ते त्याने वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेले आहेत. आता हे तुमच्या आता लक्षात आलं असेल, आपण 1 पिक्चर घ्या, 2 पिक्चर घ्या, 3 पिक्चर घ्या. आता आपला मेन प्रश्न असा असतो, हे झालं ऑनलाईन. याला आपल्याला डाउनलोड करता येईल का? नक्कीच करता येईल. हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे हे प्रेझेंटेशन. मग फाईलमध्ये जाऊया आपण आणि क्रिएट कॉपी म्हणायचं आणि इथे डाउनलोड कॉपी. लक्षात घ्या, फाईलमध्ये जायचं आहे, क्रिएट कॉपी, डाउनलोड कॉपी, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. डाउनलोड, युअर प्रेझेंटेशन इज रेडी, डाउनलोड. आणि हे प्रेझेंटेशन बघा, 4च आपण पिक्चर्स घेतले, 4 MBचं प्रेझेंटेशन झालं. ओपन फाईल मी इथे ओपन करतोय म्हणजे आपलं ऑफलाईन प्रेझेंटेशन म्हणजे आता ते ओपन होईल. तुमच्या इंटरफेस वरनं तुमच्या लक्षात येईल. बघा इथे ओपनिंगचं साईन दिसतंय.
हे बघा आपल्या ऑफलाईन मध्ये हे आलेलं आहे. ठीक आहे, इथे टायटल, इथे पिक्चर. बरं, याला आता आपण मूव्ह करू शकतो. असं काही नाही की ते फिक्स झालेलं आहे, तुम्ही याला मूव्ह करू शकताय. मी जस्ट स्लाइड शो करतो की आपण काय केलं होतं ते. बघा वेगळ्या पद्धतीने पिक्चर्स त्याने मांडलेलं आहे आणि आपण हीच गोष्ट करतो की आपल्याजवळ जे पिक्चर्स आहेत ते अधिक वेगळ्या पद्धतीने कसे मांडता येतील या पद्धतीने. आता हे डाउनलोड झालंय म्हणजे आपण हे वापरू शकतो, काही हरकत नाहीये. इथे आपलं प्रेझेंटेशन तयार झालेलं आहे. उरला टेक्स्टचा प्रश्न, ते टेक्स्ट तुम्ही आता इथे ऍड करू शकता. टेक्स्ट इथे ऍड करा, कारण की काय ते ऑनलाईन चालतं, ऑनलाईनला वेळ लागू शकतो. ऑफलाईन मध्ये काम थोडंसं पटकन होतं, पण डिझायनर टॅबचा आपल्याला उपयोग करायचा होता म्हणून आपण ते केलेलं आहे. ठीक आहे, अजून कोणाला याच्यावर काही शंका असेल तर विचारू शकता. बोला. ऑफलाईन 365 ला पण ह्या सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात का? विचारते मी. असतात नाही, मुळात म्हणजे 365 हे ऑफलाईन नसतं. 365 हे ऑनलाईनच विकत घ्यावं लागतं आणि ते ऑनलाईनच चालतं. तुम्हाला हा बोला. कॉपी असते ना त्यांची, लायसन्स कॉपी असते. हा लायसन्स कॉपी विकत घेतली की ते आपण घेऊ शकतो. पण जितकी मला माहिती आहे की 365 म्हटलं की ते ऑनलाईन, म्हणजे ऑनलाईन तुम्हाला ते विकत घ्यायचंच आहे आणि ते चालणार सुद्धा ऑनलाईनच, कारण की ते सतत ते अपडेट होत असतं ना. जे 365 जे आहे ते सतत अपडेट होत असतं, जे अपडेट होते त्याच्यामध्ये येत जातं. सर पण आपल्याला एज थ्रू जावं लागेल ना? कशा थ्रू? एज जसं क्रोमच्या एज मध्येच ते आहे ना, अर्थात मायक्रोसॉफ्ट 365. येस. मग ते परचेस करणं मॅन्डेटरी आहे का? मग तेच सांगतोय, ते परचेस करायचंच नाही, फक्त साइन इन करायचं आहे. म्हणून तर तिथे आपल्याला लिमिटेड ऑप्शन आपल्याला वापरायला मिळत आहेत आणि लिमिटेड मिळत आहेत. म्हणून आपण काय करतोय, आपल्याला जे महत्वाचं आहे की डिझायनर टॅब, इथे सुद्धा ॲनिमेशन आहे, पण काय आहे याचा इंटरफेस आणि आपल्या नॉर्मली याचा इंटरफेस वेगळा असतो. म्हणून आपण ते आणि आपल्या त्या इंटरफेसची आपल्याला सवय असते. पण डिझायनर टॅब इकडे व्यवस्थित चालतो आणि ऍक्टिव्ह असतो आणि तेच आपल्याला ऍक्च्युअली ते जास्त वेळ खाऊ काम आहे. पिक्चर आपले सेट करणं, पिक्चर इन्सर्ट करणं, ते आपलं वेळ खाऊ काम आहे आणि ते इथे काही सेकंदात होतं. आपल्याला भरपूर ऑप्शन्स रेडीमेड अवेलेबल मिळतात, म्हणजे आपला वेळ वाचतो. इथे लिहिलेलं आहे बघा, बाय मायक्रोसॉफ्ट 365 इथे लिहिलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ काय, आपण फ्री वापरतोय. ठीक आहे, हे फ्री आहे सध्या म्हणजे आपण फ्री व्हर्जन वापरतो आहे. लॉग इन केलं की ते फ्री मध्ये चालतं, पण सगळे ऑप्शन नाही वापरायला मिळत कारण की आपण फ्री वापरतोय. पण आपल्याला जे महत्वाचं आहे ते इथे फ्री मध्ये अवेलेबल आहे, म्हणून आपण ते इथे वापरून घ्यायचं. ती फाईल आपण डाउनलोड करून आपण ऑफलाईन मध्ये इतर नंतर तुम्ही टेक्स्ट इन्सर्ट करा किंवा जे काय असेल ते तुम्ही करू शकता. इथे बघा MP दिसतंय, महेंद्र पाटील. मी इथे लॉग इन केलेलं आहे, मी विकत नाही घेतलेलं आहे हे. ठीक आहे, याच्यामध्ये अजून फॅसिलिटी आहेत, पण काय आहे खूप वेळ याच्यामध्ये आपला तो होईल. नंतर डिटेक्टर आहे याच्यामध्ये की तुम्ही कसं बोलताय, तुमची बॉडी लँग्वेज पण तो सांगतो. आता या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत जे आपण वापरत नाही, म्हणून आपण त्याची जो आपला सब्जेक्ट आहे त्याच्यानुसार आपण इथे तुम्हाला मी सांगतोय. ठीक आहे, ओके, हे सगळ्यांना लक्षात आलं असेल. आता आपला अजून एक टॉपिक आपला बाकी आहे, तो म्हणजे ट्रिगर आणि किंवा क्विज कसे बनवायचे पॉवर पॉइंट मध्ये. एक 5-10 मिनिटामध्ये तो टॉपिक थांबूया. हे क्विज आहेत. ऍक्च्युली क्विज आता नेमकं इथे काय काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो, कारण की हे कुठून आलं ते कुठून आलं असं काही तुमचा गोंधळ होणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं हा टेक्स्ट आहे, जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण टेक्स्ट PPT मध्ये आपण इन्सर्ट करतो. हे फुलांचं चित्र एक आहे जे मी बॅकग्राऊंड म्हणून घेतलेलं आहे. इथे नंबर्स आहेत 1 ते 7 पर्यंत. तुमच्याकडे जितके प्रश्न असतील तितके नंबर्स तुम्ही घेऊ शकता.
आता याला आपल्याला ऍक्शन बटन आहे, यांना आपल्याला क्लिक करावं लागतं ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न मंजुषा तयार करायची असते त्यावेळी. मग आता कसं करणार, मी स्लाइड शो करून दाखवतोय काय काय ऍक्टिव्ह आहे ते आपल्या लक्षात येईल. इथे मी माउस ओव्हरचा इफेक्ट दिला होता, तो काय आहे ते पण सांगेल. फ्रॉम करंट स्लाइड, ठीक आहे. हा, आता आपल्याला काय करायचं असतं, आपण हे सगळं आपण टाईप करतो ना, इन्सर्ट करतो, टाईप करतो. हा टेक्स्ट बॉक्स आहे, ठीक आहे. आणि इथे प्रश्न लिहिलेले आहेत, हे स्क्वेअर घेतलेले आहेत, हे पण स्क्वेअर आहेत. आणि इथे आपण उत्तरं दिलेली आहेत, पर्याय दिलेले आहेत. असे आपण 6-7 एक सॅम्पल म्हणून मी घेतलेला आहे. आणि सगळ्यात शेवटच्या ज्या 2 स्लाइड आहेत त्याच्यामध्ये मी इथे ही GIF इमेज वापरलेली आहे. अभिनंदन, आपले उत्तर बरोबर आहे. आणि इथे आहे आपले उत्तर चुकले आहे, कृपया पुन्हा प्रयत्न करा. आणि इथे पुन्हा सर्व प्रश्नांची एक लिंक दिलेली आहे. आता हे सगळं कसं वर्क होतं ते आपण एक सॅम्पल 2 प्रश्न पाहूया. उदाहरणार्थ मला मुलांना घेऊन जायचं आहे की तुम्ही पहिल्या प्रश्नावर क्लिक केल्यावर तुम्ही पहिल्या प्रश्नावर तुम्ही जायला पाहिजे, ठीक आहे. तर हा आहे इथे पहिला प्रश्न. मी जाणार इन्सर्टमध्ये शेप्स आहेत आणि शेपच्या सर्वात शेवटी आहेत ऍक्शन बटन. मी झूम करून दाखवतोय, हे आहेत ऍक्शन बटन. आता ऍज अ सिम्बॉल म्हणून इथे वेगवेगळे आकार पण आहेत, जसं प्लेचं ऍक्शन बटन आहे, बॅकवर्डचं ऍक्शन बटन आहे, होमचं आहे, इथे होमचं आपल्याला दिसत असेल, ठीक आहे. इथे इन्फॉर्मेशनचं ऍक्शन बटन आहे, इथे बॅकचं आहे, व्हिडिओचं आहे. हे ऍज अ तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून तुम्ही ते हे वापरू शकतात. ऍक्शन बटन ते दिसताना आपल्याला वेगळे दिसत आहेत, काम एकसारखंच सगळे करणार आहेत. म्हणून आपण सुरुवात करूया ब्लँक पासून. इथे आहे ब्लँक ऍक्शन बटन म्हणून आहे, ब्लँक ऍक्शन बटन. याच्यावर मी क्लिक करतोय आणि ह्या पहिल्या सर्कल भोवती मी एक बॉक्स काढतोय. आणि जसा तुम्ही बॉक्स तुमचा संपला काढून लगेच असा एक पॉपअप आपल्याला इथे दिसतोय या पद्धतीने. मग इथे काय काय आहे आपल्याला क्लिक करायचं, इथे हायपरलिंकवर, ठीक आहे. आपण हायपरलिंकवर क्लिक करूया. हायपरलिंक तो कशाला करायचं आहे, आणि डिफॉल्ट इथे तर नेक्स्ट स्लाइड, इथे ड्रॉप डाऊन मेनू आहे, यावर क्लिक करायचं आहे. आणि तो म्हणतोय फर्स्ट स्लाइड आहे का, प्रिव्हियस आहे का, लास्ट आहे का. आपण सरळ निवडायचं स्लाइड. मला सगळ्या स्लाइड तू दाखव, त्याच्यामध्ये मी सिलेक्ट करेल. आणि आपला पहिला जो प्रश्न आहे तो 2 नंबरच्या स्लाइडवर आहे. मग मी इथे 2 नंबरला क्लिक करतोय. आपल्याला इथे प्रिव्ह्यू दिसेल, हो 1 नंबर इथे दिसतोय, म्हणजे हे बरोबर आहे. ओके म्हणायचं आहे, ओके. आता या बॉक्सचं आपण काय करायचं, आता याला आपण हा शेप आहे याला आपण फॉर्मॅट करू शकतो. मग शेप फॉर्मॅट मध्ये जायचं आहे. पहिले मी याचा आकार बदलून टाकतो, म्हणजे आकार बदलू शकतो. जसं आता इथे स्क्वेअर आहे म्हणून मी स्क्वेअर करतोय, बाकी दुसरं काही नाही. एडिट शेप, चेंज शेप, आणि इथे करूया आपण याला स्क्वेअर. हा स्क्वेअर झालेला आहे. आता याची आउटलाईन मला नको आहे आणि याचा शेप फिल पण मला नकोय. आता हे फक्त तुम्हाला माहिती आहे की इथे आपण काहीतरी आपण केलेलं आहे, इतर कुणालाही कळणार नाही. आता काय होईल, ज्यावेळी मी स्लाइड शो करतोय फ्रॉम फर्स्ट स्लाइड आणि मी कर्सर मूव्ह करतो आहे, कुठे काहीही होत नाहीये. पण जसं मी 1 नंबरवर घेऊन जाईल, माझा कर्सर टर्न होईल एका हँड मध्ये. याचा अर्थ इथे काहीतरी आहे आणि याच्यावर तो आपल्याला क्लिक करा असं सांगतोय. मी क्लिक केलं याच्यावर, आपण गेलो पहिल्या इथं. इथे पण मी आता ऑलरेडी मी हे केलेलं आहे, असंच केलेलं आहे. फक्त काय केलेलं आहे, आता इन्फोसिसचे संस्थापक आहे नारायण मूर्ती, हे बरोबर उत्तर आहे. हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. यावर क्लिक केलं की मी त्या स्लाइडवर जाणार. अभिनंदन. इथे आहे बॅकचं बटन, बॅक. दुसरा प्रश्न, आता इथे मी काय केलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगतोय. एडिट लिंक, इथे माउस ओव्हरचा इफेक्ट दिला होता, तो मी काढून टाकतोय.
स्लाइड 2 नंबरचा प्रश्न आहे. ओके, ठीक आहे. आता आपण येऊया 2 नंबरच्या प्रश्नाकडे. आता कोणते वर्तमानपत्र सुरू केले ते याचं उत्तर इथे आपल्याला द्यायचं आहे. या पद्धतीने असे जे प्रश्न आहेत ते इथे आहेत आणि आपल्याला हे जोडायचं आहे. आता उदाहरणार्थ हा प्रश्न आहे, याला आय थिंक केलेलं आहे क्लिक. लोणार सरोवर, आपले उत्तर चुकलं आहे. काय केलं आपण, याला आपण योग्य, याला आपण आता इथे आहे का, याला आपण सगळं केलेलं आहे. 1 मिनिट, हा ठीक आहे, इथे केलेलं नाही. समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकरांनी हे वर्तमानपत्र महाराष्ट्रात सुरू केले. काय आहे याचं उत्तर दिन, बरेच दिवस झाले मला. ठीक आहे, सुधारक मला सुधारक आहे का? ओके, ठीक आहे. एक्झाम्पल म्हणून आपण सुधारक घेऊया. ठीक आहे, कारण की माझ्याही लक्षात नाहीये, 1 वर्ष झालं ही स्लाइड बनवायला. आता काय करायचंय आपल्याला, जसे मुलं काय केलं, मुलांनी आपल्या विद्यार्थ्यांनी ते गेले 2 नंबरवर आले इथं. त्यांना आता हे इथे आता आपण कनेक्ट केलेलं नाहीये. आता आपण याला डिझाईन करूया किंवा कनेक्ट करूया. आणि सुधारक हे आपलं बरोबर उत्तर आहे. मी जातोय इन्सर्ट मध्ये, शेप्स मध्ये, ऍक्शन बटन, ब्लँक. इथे एक स्क्वेअर काढतोय. जसा स्क्वेअर मी संपवला तसं हायपरलिंकचं पॉपअप ओपन झालेलं आहे. हायपरलिंक टू हे बरोबर उत्तर आहे म्हणून जातोय मी स्लाइड वर. आणि मला माहिती आहे बरोबरचं स्लाइड कुठे आहे, 7 नंबरची नाहीये, 6 नंबरची ती स्लाइड आहे. आणि याला मी ते क्लिक करतोय. ओके, किंवा ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बरोबर उत्तर त्याला द्यायचं आहे. ओके, याचं फॉर्मेशन करून घ्या. आउटलाईन नको आहे, हे पण नको आहे. सेम आपल्याला काय करायचं आहे, ऍक्शन बटन, श्वेतपत्रे. आता अर्थात बाकीचे जे 3 आहेत ते चुकीचे आहेत. हायपरलिंक टू, स्लाइड 7 नंबर. ओके ओके, अगेन याचं फॉर्मेशन या पद्धतीने, स्लाइड शो फ्रॉम करंट स्लाइड. आपण याच्यावर क्लिक केलं, आपले उत्तर चुकलेले आहे. पुन्हा प्रयत्न करा. पुन्हा याला कोणत्या प्रश्नावर जायचंय आपण जाऊ शकतो. आपल्याला जायचंय 2 नंबरवर आणि आपण दिलं होतं समाज सुधारक आणि हे इथे उत्तर बरोबर आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही किती प्रश्न हायपरलिंकच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर विचारू शकतात. त्याच्यामध्ये एक इफेक्ट आहे माउस ओव्हरचा, पण तो फार आपण काही वापरत नाही. म्हणजे माउस ओव्हर म्हणजे त्या शेप्सवर माउस गेला की लगेच तो स्लाइड चेंज करतो. आता इथे तुम्ही व्हिडिओ सुद्धा तुम्ही कनेक्ट करू शकता. मी एक ब्लँक स्लाइड घेतोय. इथे आता लोगो इथे दिलाय म्हणून आपण ते वापरतोय. अदरवाइज तुम्ही ब्लँक जे आहे हायपरलिंक टू आणि इथे आहे URL दिसतंय, हे URL आहे. इथे तुम्ही प्रेझेंटेशन तुम्ही कनेक्ट करू शकता, स्लाइड कनेक्ट करू शकतात, URL कनेक्ट करू शकतात. इथे ती जी लिंक आहे ती पेस्ट करायची आणि डायरेक्ट तो त्या लिंकवर आपल्याला रिडायरेक्ट करेल आणि तिकडे आपल्याला घेऊन तो प्ले होईल. हे ऍक्शन बटनचा हा वापर आहे किंवा याला थोडक्यात आपण म्हणतो हायपरलिंक, याला आपण म्हणतो. हायपरलिंक टू तुम्ही प्रेझेंटेशन हायपरलिंक करू शकता. तिथे लिस्ट मी तुम्हाला दाखवून देतोय, सेम वर्क करणार आहे. हायपरलिंक, कस्टम शो आहे, स्लाइड्स आहे, URL आहे, अदर प्रेझेंटेशन आहे किंवा अदर फाईल आहे. तुम्ही त्याला हायपरलिंक करू शकता. ठीक आहे, तुम्ही टेक्स्टला हायपरलिंक करू शकतात, काय प्रॉब्लेम नाही त्याला. सपोज इथे टेक्स्ट आहे, आता आपण टेक्स्टलाच केलं होतं नाहीतरी. ह्या टेक्स्टला इथे आपण बॉक्स काढू शकतो. इन्सर्ट शेप मध्ये जाऊन इथे बॉक्स काढायचा आणि
त्याला हाईड करून टाकायचं, म्हणजे जेणेकरून ते कळणार नाही की ते काहीतरी आहे किंवा ते तुम्हालाच माहिती असेल. या पद्धतीने कुणाला काही शंका असेल तर विचारू शकतात. इथे टेक्स्ट या पद्धतीने आपण हायपर लिंक करून आपण क्विज आपण बनवू शकतो. क्विज तुमची जितकी आवश्यक असेल तितकी ती दिसायला चांगली दिसेल. ठीक आहे. आता कुणाला काही शंका असेल ते विचारू शकतात. माझ्याकडचे टॉपिक जे डिझाईन केले होते, जो विषय होता तो आपला कव्हर झालेला आहे. ॲनिमेशनच्या दृष्टीने झालेला आहे, ग्राफिक्सच्या दृष्टीने झालेला आहे, व्हिडिओ आणि फोटोच्या दृष्टीने झालेला आहे. कुणाला काही शंका असेल तर विचारू शकतात किंवा तुम्हाला काही अडचणी असेल तर त्याही तुम्ही विचारू शकता. AI टूल तैयार है ना आपने? क्या हुआ? AI टूल में हर एक AI टूल का आपको यूजर आईडी पासवर्ड यूज करना है. हाँ, AI का आपका लॉगिन आप कीजिए, वहाँ पे आपको आपका जीमेल यूज कीजिए, पासवर्ड यूज कीजिए, कोई भी इशू नहीं है. हाँ सर कैनवा ऐप में भी पीपीटी बना सकते हैं. हाँ, कैनवा ऐप में भी बनाते हैं ना. ये तो पहले दिन ही मैंने बोला था, कैनवा ऐप में भी बनाते हैं, लेकिन क्या है उसमें कुछ फ्री है और उसके बाद पेड है. और जो फ्री है उसका जो समझ लो कि एक ही फॉर्मेट में मतलब रिपीट होगा. ये जो हम बनाते हैं एज अ कस्टम है, हम बनाते हैं ऐसा. सर मला एक विचारायचं होतं. बोला ना. पीपीटीला आपल्याला नेहमी क्लिक करावं लागतं नेक्स्ट स्लाइड साठी. हो. नेक्स्ट त्याच्याऐवजी तर ती कंटिन्युअस चालू राहावी, म्हणजे एकदा सुरू केल्यानंतर तर ती काही पीपीएस म्हणून सेव्ह करायची का इन्स्टेड ऑफ प्रेझेंटेशन? मला म्हणजे एकदा तुम्हाला मुलांना दिली, एका ह्याच्यावर पाठवली की त्यांना क्लिक करावं लागतं का? म्हणजे ते एका मागोमाग एक पुढच्या स्लाइड्स येतच राहतील, तर त्याला काय करावं लागतं? तिथे आपल्याला प्रेझेंटेशन मध्ये जे असतं स्लाइड शो मध्ये ऑप्शन असतात. असा काही तो व्हिडिओ आहे असं वाटावं, म्हणजे एक स्लाइड संपली दुसरी आपोआपच आली, मुलांनी त्याच्यावरती क्लिक करायची गरज नाही. कस्टम स्लाइड शो असतो, त्याच्यामध्ये आपण हे आता स्लाइड शोच्या या ऑप्शन मध्ये आपण आहोत, तर इथे सगळे हे ऑप्शन असतात. तुम्ही ते ट्राय करू शकता. जसं स्लाइड सेटअप असतो की प्रेझेंटेशन कसं व्हावं, फ्रॉम फर्स्ट टू एट, लूप कंटिन्युअसली, एस्केप, विदाउट नेरेशन, विदाउट ॲनिमेशन, सगळे इथे ऑप्शन आहेत. स्लाइड शो मध्ये बघा सेटअप स्लाइड शो आहे, तिथे हे सगळे ऑप्शन आहेत. आता इथे ॲडव्हान्स फाईल आहे, मॅन्युअली आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला हे इथे ट्राय करून बघावं लागेल की तुम्हाला जे हवं आहे. जसं लूप कंटिन्युअसली अंटिल द एस्केप, म्हणजे चालू राहू दे, जोपर्यंत आम्ही एस्केप करत नाही तोपर्यंत चालू राहू दे, अशा पद्धतीने. अच्छा. ट्राय करून बघते. हा. yes. अजून कुणाला काही शंका आहे तर विचारू शकता. थांबूया मग इथं. सर मी क्रिएट व्हिडिओ करत होते तसं करण्यासाठी. आता मॅडम जे म्हणाल्यात ना, हा MP4 मध्ये व्हिडिओ. हा मॅडम, तुम्ही तसंही करू शकतात की MP4 मध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकतात. आपल्याकडे जे फाईल म्हणजे असतं एक्सपोर्ट मध्ये असतं फाईल, आणि तिथून तुम्ही त्याला व्हिडिओ मध्ये तुम्ही क्रिएट व्हिडिओ म्हणून तुम्ही त्याला व्हिडिओ मध्ये केलं, तेही शेअर केलं, तुम्ही तसंही करू शकता. अच्छा. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. ठीक आहे. आपण इथे थांबूया. कुणाला काही शंका असेल तर विचारू शकतात, किंवा तुम्हाला नंतरही काही शंका आली तुम्ही ग्रुपवर विचारा, काही हरकत नाहीये. तुम्हाला जी शंका येईल तुम्ही विचारत राहा.
माझ्याकडनं जे शक्य होईल ते मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आजच नाही, नंतर तुम्ही कधीही विचारा, काही हरकत नाहीये. हा 365 ट्राय करते. ठीक आहे. एक शंका होती मला विचारायची. बोला ना सर. काय बेसिक पीपीटी बनवण्याचे व्हिडिओ तुमच्याकडे अवेलेबल, आम्हाला लिंक मिळू शकेल का? हो मिळेल ना सर, मी तुम्हाला मेलवर काही व्हिडिओज पाठवून देईल. बेसिक म्हणजे आता तर आम्ही एवढे टेक्नोसेवी नाही आहोत. हा चालेल. जरा बेसिक ज्या गोष्टी असतात त्या नक्की जरा बरं होईल. नक्की नक्की नक्की. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ओके ठीक आहे. थांबूया आपण इथं. काही शंका असेल तुम्ही नंतर मला ग्रुपवर विचारू शकतात. आजच्या दिवसाचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. आणि ज्या अर्थी कोणाला काही शंका नाहीये त्या अर्थी आपण इथे थांबूया. ठीक आहे सर. बोला सर, तुम्ही शिकवलंय तर इतकं उत्तम की शंका घेण्यासारखं काही नाही राहिलं. धन्यवाद. छान झालं सर, एक्सलेंट प्रेझेंटेशन. थँक्यू सर, थँक्यू सो मच. शिकवलं तुम्ही. थँक्यू सो मच. दडपण असतं माझ्यावर पण. तुम्ही सर्वजण इतक्या विश्वासात, आता मेधापती मॅडम, शांती शेषाद्री मॅडम, मिलिंद धोत्रे सर, माझ्या मते जसं लॉकडाऊन लागलं आहे तसं ते प्रत्येक सेशनला असतात. आणि त्याच्यामुळे माझ्यावरही दडपण असतं की यांना माझ्याकडनं जी अपेक्षा आहे नवं काहीतरी मिळावं, आणि त्याच्यामुळे मलाही काम करावं लागतं आणि मी त्यासाठी मी काम करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकतात त्याच्यामुळे माझी जबाबदारी जास्त असते. असंच सहकार्य देऊ द्या. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ग्रुपवर विचारू शकतात, केव्हाही विचारू शकतात. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थांबूया आपण इथं.